उपस्थित झालेला आहात आपल्या सर्वांचं मी इथे स्वागत करतो। मित्रहो, आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे मधमाशी पालन। आता मधमाशी पालन हा जो विषय आहे हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, परंतु करत कोणी नाही। या मधमाशांविषयी आपल्या मनामध्ये सुद्धा एक प्रचंड प्रकारची आत्मीयता सुद्धा आहे, परंतु ती आत्मीयता फक्त आपण मधापुरती मर्यादित ठेवलेली आहे आणि मधमाशीचा जो भीतीदायक डंक वाटतो त्या भीतीपुरता मर्यादित आपण ठेवलेला आहे। परंतु या मार्गदर्शनामध्ये आपण या मधमाशी पालन करत असताना या मधमाशांच्या कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत, त्या मधमाशांच्या प्रजातींची ओळख आपण करून घेणार आहोत। या व्यतिरिक्त या मधमाशांचं विश्व कसं आहे, त्यांची कुटुंब व्यवस्था कशी आहे आणि हा सगळा उहापोह करत असताना आपल्याला मधमाशी पालनातून नेमका काय फायदा होणार आहे, या सर्व गोष्टींचं अवलोकन आपण आपल्या या सत्रामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर त्या अनुषंगानं मी डॉक्टर प्रमोद नागोराव मगर, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथे शास्त्रज्ञ कीटकशास्त्र म्हणून कार्यरत आहे आणि मला सांगायला आवडेल की मी जरी शासकीय सेवेत असलो तरीसुद्धा मी आनंद चाकुरवारसारखाच एक मधमाशी पालकसुद्धा आहे। फक्त ते डायरेक्टली मधमाशी पालन करतात, मी माझ्या भावाच्या माध्यमातून मधमाशी पालन करतो आणि त्यांचा जसा हनीचा ब्रँड आहे तसा माझासुद्धा हनीचा एक स्वतंत्र ब्रँड आपण बनवलेला आहे। तर या सादरीकरणामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं काहीतरी लिहून आलं आहे बघा, आणि हे कोण सांगतंय तर जगविख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन सांगतात की या जगाच्या पाठीवरून जर मधमाशा एकाएकी नष्ट झाल्या तर अवघ्या 4 वर्षामध्ये सर्व जीवसृष्टी संपुष्टात येईल। मला असं वाटतं की जेव्हा एखादा जगविख्यात शास्त्रज्ञ अशा प्रकारचं विधान करतो तेव्हा ते विधान आपल्याला आत्मचिंतन करायला लावणारं असेल। मग एकाएकी जर या मधमाशा आपल्या पृथ्वी तलावरून जर नष्ट झाल्या तर काय होईल? आपल्या पिकांचं परागीभवन होणार नाही। पिकांचं जर परागीभवन झालं नाही तर पिकांना धान्य, फुलं, फळं लागणार नाहीत। त्या पिकांवर उपजीविका करणारे जे इतर प्राणी आहेत ते उपाशी मरतील आणि एकाएकी त्या प्राण्यांवर उपजीविका करणारे इतर प्राणी जे असतील त्यांनासुद्धा खायला उरणार नाही आणि ही जीवसृष्टी संपुष्टात येईल। त्यामुळं आपल्याला या मधमाशी पालनाकडे अतिशय गांभीर्यानं आणि अतिशय आत्मीयतेनं पाहणं अतिशय गरजेचं आहे। आता मी तुम्हाला आधीच सांगितलं की मधमाशी म्हटले की आपल्यापुढं 2च गोष्टी आहेत। एक तो आपल्याला हवासा वाटणारा मध, त्या मधावर असलेलं आपलं नितांत प्रेम, त्याला आपण म्हणतो मेलीहोरी। मेलीहोरी म्हणजे काय? मध प्रेम। आणि दुसरे म्हणजे मेलिसोफोबिया, म्हणजे त्या मधमाशा जो डंक करतात त्या डंखापासून आपल्याला वाटणारी भीती। या 2 गोष्टींसाठी मधमाशा आपल्या कायम स्मरणात राहतात। त्याच्या व्यतिरिक्त आपण मधमाशांचं महत्त्व जाणलं का? तर नक्कीच नाही। परंतु या मधमाशांची जी आपल्याला भीती वाटते, त्यांचा जो वेदनादायक डंख वाटतो, हा डंख आपल्यासाठी आरोग्यदायी आहे। जर एखादी मधमाशी आपल्याला डंक करून गेली असेल तर त्या यातनादायक डंखासोबत तुम्हाला काही आरोग्यदायी फायदेसुद्धा त्या मधमाशीनं दिलेले आहेत। तुमचा संधिवात बरा होण्यासाठी मदत होते। एवढंच काय तर तुमचा उच्च रक्तदाब हा सुद्धा नियंत्रित करण्यामध्ये मधमाशीचा डंक आपल्याला फायद्याचा ठरतो। म्हणून आपल्याला या मधमाशीला समजून घेत असताना मधमाशी म्हणजे काय, असा एक छोटासा जीव जो मेहनती आहे,
कर्तव्यनिष्ठ आहे, जो आपल्या घराप्रती, आपल्या कुटुंबाप्रती समर्पणाची भावना ज्या जीवामध्ये आहे, जो जीव सहनशील आहे, ज्यांच्यामध्ये कमालीची एकजूट आहे आणि निस्वार्थी भावानं स्वतःच्या कुटुंबासाठी, स्वतःच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी स्वतःचा जीव जरी द्यायची वेळ आली तो सुद्धा देण्यासाठी मागं न पाहणाऱ्या ह्या मधमाशा आहेत. आणि या मधमाशांचा कामगार विभाग, ज्या कामकरी मधमाशा असतात, त्या मधमाशांच्या कामामुळं या मधमाशांना एक आगळं वेगळं महत्त्व आपल्या निसर्गामध्ये प्राप्त झालेलं आहे. आता मधमाशींची ओळख जर आपण केली तशी सर्वांच्याच परिचयाची आहे, परंतु हे कीटक म्हणून कीटक वर्गात मोडणारी ही मधमाशी आहे आणि सर्वसाधारणपणे निसर्गामध्ये 20,000 पेक्षा जास्त मधमाशांच्या प्रजाती आहेत. परंतु त्यापैकी मानवाला फक्त 8 प्रजातींची ओळख पटलेली आहे आणि त्या 8 प्रजातींपैकी 20 ज्या काही प्रजाती आहेत त्या आपण चांगल्या प्रकारे उपप्रजातींना ओळखतो आणि तशा एकंदरीत 43 उपप्रजाती या मधमाशांच्या आहेत. पण आपल्याला प्रामुख्यानं 4 ते 5 मधमाशा माहीत आहेत. कोणत्या? सातेरी मधमाशी, जी 7 कांदे किंवा सातपुडे पर्वतामध्ये झाडाच्या ढोलकीमध्ये ज्या आपल्याला मधमाशा दिसतात त्या सातेरी मधमाशा आहेत. त्यानंतर आग्या मधमाशा, ज्या मधमाशांना आपण खूप घाबरतो त्या म्हणजे आग्या मधमाशा. तिसरी प्रजाती म्हणजे फुलोरी मधमाशी. चौथी प्रजाती म्हणजे ॲपिस मेलिफेरा, जिला आपण युरोपीय मधमाशी म्हणतो. आणि 5वी प्रजाती म्हणजे ट्रायगोना, जी डंकरहित मधमाशी आहे. या सगळ्या मधमाशांची ओळख आपण करून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी या मधमाशांच्या वसाहतीमध्ये, कुटुंबामध्ये कोणकोणते घटक असतात, त्या कुटुंबाचे सदस्य कोण आहेत, हे आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. मधमाशांच्या कुटुंबामध्ये 3 सदस्य आहेत. पहिली म्हणजे राणी मधमाशी. ही एका वसाहतीमध्ये, एका कुटुंबामध्ये एकच राणी मधमाशी आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसरा जो घटक आहे तो म्हणजे कामकरी मधमाशी. ह्या कामकरी मधमाशा हजारोच्या संख्येनं त्या वसाहतीमध्ये दिसतात. एखादं मधमाशाची वसाहत जर आपण पाहिली तर त्या वसाहतीमध्ये ज्या काही उघड्या डोळ्यानं मधमाशा आपल्याला दिसतात प्रथमदर्शी, त्या सर्व मधमाशा कामकरी मधमाशा असतात. आणि तिसरा जो घटक आहे तो म्हणजे नर मधमाशी. ह्या नर मधमाशा त्या वसाहतीमध्ये 100-200च्या संख्येनं आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारचं या मधमाशांचं कुटुंब असतं. एक राणी मधमाशी, हजारो कामकरी मधमाशा आणि 100-200 नर माशा, या पद्धतींचं त्यांचं कुटुंब असतं. आणि राणी मधमाशी ही जरी आकाराने एकटी असली तरीसुद्धा सर्व मधमाशांच्या घटकांच्या तुलनेत ती आकाराने मोठी असते. एकच असते परंतु इतरांपेक्षा आकाराने मोठी असते. या फोटोमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्यांचा आकार इथे पाहायला मिळेल. तर त्या फोटोमध्ये जर बघितलं तर राणी मधमाशीचा जन्म, ती मादी असल्यामुळं तिचा जन्म नेहमी फलित अंड्यांमधून होतो. ज्या अंड्यांचं फलन होतं त्या अंड्यांमधून राणी मधमाशीचा जन्म होतो. आणि ज्या अंडींचं फलन होत नाही त्या अंडींमधून नर माशांचा जन्म होतो. राणी मधमाशी मादी आहे, तिच्याच सहवासामध्ये दुसऱ्या ज्या मधमाशा आहेत त्या म्हणजे कामकरी मधमाशा. या कामकरी मधमाशांचा जन्मसुद्धा फलित अंड्यांमधून होतो. त्यासुद्धा राणी माशीसारख्या मादी आहेत, परंतु त्या आळ्यांना, पिलांना जन्म देत नाही. म्हणजे जरी मादी आहेत तरीसुद्धा कामकरी मधमाशा ह्या वांज आहेत, त्या कधीही अंडी घालत नाही. परंतु निसर्गाची जर करणी आपण पाहिली, जेव्हा त्या वसाहतीमध्ये राणी मधमाशी राहत नाही अशा परिस्थितीमध्ये ह्या कामकरी मधमाशा सुद्धा अंडी घालतात आणि त्या अंडीमधून नर माशांचा जन्म होतो. कारण ती जी अंडी असतात ती अफलित अंडी असतात आणि कामकरी मधमाशी कोणत्याही फलनक्रियेमध्ये सहभाग घेत नाही.
आणि त्यामुळं राणीच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा तिची वंशावळ पुढे चालवण्याचं काम या कामकरी मधमाशा करत असतात आणि त्यांना आपण लेईंग वर्कर म्हणतो. काय म्हणतो त्यांना आपण? लेईंग वर्कर. म्हणजे राणीच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा त्यांचा वंश पुढे नेण्याची त्यांची क्षमता असते. जरी त्या वांज असल्या तरीसुद्धा त्या परिस्थितीमध्ये त्या अंडी घालत असतात. त्यानंतर ज्या मधमाशांच्या प्रजाती आहेत त्या आपण बघूयात. पहिली प्रजाती जी मी तुम्हाला सांगितली ती म्हणजे आग्या मधमाशी. आता जरी या आग्या मधमाशांचं आपण पालन करू शकत नाही तरीसुद्धा शास्त्रीय दृष्टिकोनातून या आग्या मधमाशांपासून आपण मध संकलन करू शकतो. एका वसाहतीपासून आग्या मधमाशांच्या एका वसाहतीपासून आपल्याला एका वर्षामध्ये 45 ते 80 किलो मधाचं उत्पादन घेता येऊ शकतं. पण ते पालन करून करता येईल का? नाही. परंतु जिथे कुठे त्यांच्या नैसर्गिक वसाहती आहेत त्या वसाहतींमधून आपण शास्त्रीय पद्धतीनं मध संकलन करू शकतो आणि जो फॉरेस्ट हनी जो बाजारात आपण बघतो तो आपल्याला या मधमाशांपासून मिळतो. आता ह्या ज्या मधमाशा आहेत ह्या परागीभवनामध्ये आणि मधाच्या उत्पादनामध्ये महत्त्वाची भूमिका ते बजावतात. दुसरी जी प्रजाती आहे ती म्हणजे लहान फुलोरी मधमाशी किंवा काटेरी मधमाशी. तिला आपण ॲपिस फ्लोरिया या नावानं ओळखतो. ही मधमाशी वर्षाकाठी एका वसाहतीपासून आपल्याला 1 ते 1.5 किलो मधाचं उत्पादन देते. किती देते? 1 ते 1.5 किलो. आग्या मधमाशा आणि काटेरी मधमाशा यांचं पालन आपल्याला करता येत नाही. बघा, आग्या मधमाशा म्हणजे उंच झाडावर उंच इमारतीवर ज्या दिसतात. एखादी पाण्याची टाकी असेल त्या टाकीच्या बाजूला तुम्हाला कड्यावरती एखाद्या मोठ्या डोंगरावर गेले त्या डोंगराच्या कपारावरती जर तुम्ही पाहिलं, कडांवरती जर पाहिलं तर तिथं तुम्हाला या आग्या मधमाशांच्या वसाहती दिसतात. ह्या मधमाशांच्या वसाहती उघड्यावर असतात. त्यामुळं त्यांना आपण बंदिस्त करून पालन करू शकत नाही. आणि जर असा आपण प्रयत्न केला तर त्या मधमाशा तिथून निसटून जाऊ शकतात किंवा आपल्यावर त्या काय करू शकतात? आक्रमण करू शकतात. दुसरी जी मधमाशी सांगितली काटेरी मधमाशी, ही सुद्धा एखाद्या झाडाच्या फांदीवरती आपल्याला एखादं मधमाशीचं पोळं पाहायला मिळतं. ते पोळं काटेरी मधमाशीचं. ह्या मधमाशा आकाराने लहान आहेत परंतु याही मधमाशांचं आपण पालन करू शकत नाही. परंतु नैसर्गिक पद्धतीनं त्यांचं मध संकलन आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. तिसरी जी प्रजाती आहे ती म्हणजे पोळ्याची मधमाशी. ह्या डंकरहित मधमाशा आहेत. यांना जर तुम्ही डायरेक्टली हात जरी लावला तरीसुद्धा तुम्हाला त्या डंक करत नाहीत, कारण ह्या मधमाशा डंखरहित आहेत. परंतु या मधमाशांच्या एका वसाहतीपासून आपल्याला वर्षभरात 100 ते 150 ग्रॅम मध मिळतो. किती मिळतो? 100 ते 150 ग्रॅम. परंतु 100 ते 150 ग्रॅम जरी मध मिळत असला तरीसुद्धा या मधाला आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि ही तिसरी प्रजाती मागील काही 8-10 वर्षापासून आपल्याला तिचं पालन करता येत नव्हतं, परंतु शास्त्रीय दृष्टिकोनातून आता आपण या डंकरहित मधमाशांचं सुद्धा पालन करू शकतो. शहरांमध्ये आपल्या घराच्या सज्जावरती सुद्धा आपण अशा वसाहती ठेवून सहज त्यांचं पालन आपल्याला करता येऊ शकतं, कारण ह्या मधमाशा 100 मीटरच्या पुढे जात नाहीत. जर आग्या मधमाशांचा जर आपण विचार केला तर 3 ते 5 किलोमीटरपर्यंत त्या परिघामध्ये त्या मकरंद आणि पराग शोधण्यासाठी जातात. काटेरी मधमाशी जी आहे ती 500 मीटर ते 1 किलोमीटरच्या रेंजपर्यंत जाऊ शकते. सातेरी मधमाशी जी आहे ती 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. आणि युरोपीय मधमाशी सर्वसाधारणपणे 1.5 ते 2-2.5 किलोमीटरपर्यंतसुद्धा मकरंद आणि पराग गोळा करण्यासाठी जाऊ शकते. तर चौथी जी प्रजाती आहे ज्या प्रजातीचं आपण पालन करू शकतो ती म्हणजे सातेरी मधमाशी किंवा सातपुडा मधमाशी. आता ह्या सातपुडा मधमाशी आपल्या कदाचित सर्वांच्या परिचयाच्या असू शकतात. एखाद्या झाडाच्या ढोलकीमध्ये, दगडाच्या कपारीमध्ये, एखाद्या गुफेमध्ये किंवा एखाद्या वारुळामध्ये
आपल्याला एकसारखे समांतर बांधलेले 7 ते 8 पोळे दिसतात. त्यामुळं या मधमाशांच्या वसाहतीला आपण सातेरी मधमाशांची वसाहत असे म्हणतो. ह्या सातेरी मधमाशा आपल्या भारतीय परिस्थितीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आपण त्यांचं पालन करू शकतो. आणि या मधमाशांपासून आपण वर्षाकाठी एका वसाहतीपासून 6 ते 8 किलो मधाची निर्मिती करू शकतो. किती? 6 ते 8 किलो. आत्तापर्यंत तुम्हाला 4 प्रजातींविषयी माहिती सांगितली. जे उशिरा आले त्यांच्यासाठी रिपीट करतो परत. आग्या मधमाशा 35 किलो ते 80 किलो एका वसाहतीपासून एका वर्षाला. काटेरी मधमाशी 500 ग्रॅम 1 किलो 1.5 किलोपर्यंत वर्षाला एका वसाहतीपासून. पोळ्याची मधमाशी जिला आपण डंखरहित मधमाशी म्हणतो 100 ते 150 ग्रॅम मधाचं उत्पादन. सातेरी मधमाशी 6 ते 8 किलो मधाचं उत्पादन. आणि जी 5वी प्रजाती आहे ती म्हणजे युरोपीय मधमाशी. ही युरोपीय मधमाशी आपल्या भारतीय परिस्थितीमधली नाही. तिचं उगमस्थान हे युरोपीय देश आहे. तिला इटलीची मधमाशी आपण म्हणतो. परंतु 1950 ते 55 या कालावधीपासून भारतामध्ये युरोपीय मधमाशांचं पालन मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि आपण बघतो की जे उत्तर भारतातील जे राज्य आहेत, सर्वसाधारणपणे मध्य प्रदेशपासून वरती राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, उत्तरांचल या राज्यांमध्ये या मधमाशांचं पालन मोठ्या प्रमाणात केलं जातं. आणि या मधमाशांपासून आपल्याला वर्षाकाठी 20 ते 40 किलो मधाचं उत्पादन घेता येऊ शकतं. किती? 20 ते 40 किलो. 2 मधमाशांचं पालन आपण करू शकतो, सातेरी मधमाशी आणि युरोपीय मधमाशी. 3ऱ्या मधमाशीचं पालन करू शकतो, ती म्हणजे डंखरहित मधमाशी. परंतु त्याच्यातून आपल्याला कमर्शियली ते परवडणार नाही. परंतु आपल्या आजूबाजूला बागेमध्ये असलेले झाडं आहेत, त्या झाडांचं परागीभवन आणि एक 100 ग्रॅमपर्यंत जर आपल्याला मध पाहिजे असेल तर आपण त्या डंखरहित मधमाशांचं सुद्धा पालन तिथं करू शकतो. आता या फोटोमध्ये तुम्हाला कोणत्या प्रजातीच्या कोणत्या मधमाशा आहेत हे तुम्हाला कळून चुकेल. असं उंच झाडांवरती एकच मोठं पोळं आपल्याला जे बांधलेलं दिसतं हे आग्या मधमाशांचं वसाहत असते. त्यानंतर एखाद्या झुडपावर, एखाद्या झाडाच्या फांदीवरती, एवढंच काय तर आपल्याकडे कापूस पीक असेल तर एखाद्या वेळेला कापसाच्या झाडाच्या फांदीवर सुद्धा आपल्याला अशा प्रकारची वसाहत दिसू शकते. ही फुलोरी मधमाशी. 3री म्हणजे डंखरहित मधमाशी जिला आपण ट्रायगोना स्पेसिस म्हणतो. ही मधमाशी तुम्ही अगदी एखाद्या पेटीमध्ये बंद करून तिला जर जाण्यासाठी एक वाट करून दिली तर वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी राहून कमी जागेमध्ये जास्त काम करू शकते. या मधमाशीचं पालन आपल्याला किचन गार्डनिंगमध्ये करता येऊ शकतं. त्यानंतरची जी प्रजाती आहे ती म्हणजे सातेरी मधमाशा. एकास एक समांतर असे 7 ते 8 पोळे ते बांधत असतात. युरोपीय मधमाशा, सातेरी मधमाशी म्हणजेच भारतीय मधमाशी आणि युरोपीय मधमाशी यांचा जो स्वभाव आहे तो जवळपास एकच आहे आणि त्यांचं पालन आपण करू शकतो. कमर्शियल जेव्हा आपण मधमाशी पालनाचा विचार करतो त्यावेळेला या 2 मधमाशांचा विचार आपण करणं आवश्यक आहे. माझ्या पुढच्या मार्गदर्शनामध्ये आपल्याला समजेल की आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार आपण कोणत्या मधमाशीची निवड केली पाहिजे. आता या मधमाशींची निवड करत असताना सुद्धा आपण काळजी घेणं गरजेचं आहे. कारण जर आपण चुकीची मधमाशीची प्रजाती जर आपल्या भागासाठी निवडली तर आपल्याला त्याच्यातून फायद्याऐवजी तोटा होऊ शकतो. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर यामध्ये अजून या मधमाशांच्या बाबतीमध्ये प्रजातीनिहाय आपण काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या इथे सांगितल्या. आता हा अनुक्रम फक्त आपण लक्षात ठेवा, त्यानुसार मी प्रत्येकाचं गुणधर्म सांगण्याचा प्रयत्न करेल. कारण प्रत्येक वेळेला त्या मधमाशांचं प्रजातीचं नाव घेणं ते आपल्याला थोडं संयुक्तिक होणार नाही, तुम्हाला ऐकायला जास्त जड जाईल थोडं. त्यामुळं पहिली जी मधमाशीबद्दल मी बोलेल ती आग्या मधमाशा आहेत. ह्या आग्या मधमाशा स्वभावानं अतिशय रागीट आहेत. आपण यांचं पालन करू शकत नाही. जर तुम्हाला कोणी विचारलं की आपण आग्या मधमाशांचं पालन का करू शकत नाही, काटेरी मधमाशांचं पालन आपण का करू शकत नाही,
तर त्याचं उत्तर एकच, ह्या मधमाशा उघड्यावरती पोळं बांधतात. ज्या मधमाशा उघड्यावरती पोळं बांधतात त्या मधमाशांचं पालन आपल्याला करता येत नाही. सातेरी मधमाशी, युरोपीय मधमाशी आणि ट्रायगोना मधमाशी या तिन्ही मधमाशा त्यांची वसाहत काळोख्याच्या ठिकाणी दडून किंवा लपवून बांधतात. म्हणून या मधमाशांचं पालन आपण करू शकतो. त्यानंतर ह्या ज्या मधमाशा आहेत, खाद्य जर कमी झालं तर लगेच स्थलांतरण करतात. आपण बघितलं असेल एखाद्या वेळेला आग्या मधमाशा एखाद्या वडाच्या झाडावर असतील, उमराच्या झाडावर असतील किंवा एखाद्या पिंपळाच्या झाडावर असतील तर त्या लगेच त्यांचं स्थलांतरण करून दुसरीकडे गेलेल्या आपल्याला दिसतात. त्याचं कारण म्हणजे जेव्हा त्याला मकरंद आणि परागाची कमतरता भासते त्यावेळेला त्या नवीन ठिकाणी स्थलांतरण करतात. आणि किती सांगितलं मी, 30 ते 80 किलो प्रति वसाहत प्रतिवर्ष मधाचं उत्पादन देणारी ही प्रजाती आहे. ही मधमाशी आपण पाळू शकत नाही, परंतु शास्त्रीय पद्धतीनं त्यांच्यापासून मध संकलन आपण करू शकतो. दुसरी जी प्रजाती आहे ती म्हणजे फुलोरी मधमाशा. ह्यासुद्धा स्वभावानं रागीट आहेत, कारण त्या कशा आहेत, रानटी मधमाशा आहेत. त्यांना आपण बंदिस्त करू शकत नाही. त्यासुद्धा खाद्य कमी झालं की स्थलांतरण करतात. आपण पाहिलं असेल एखाद्या वेळेला बाबळीच्या झाडावर जर आपल्याला एखादं पोळं दिसलं तर लगेच 2-3 महिन्यानंतर तिथून ते गायब झालेलं असतं. त्याचं कारण म्हणजे त्यांना जर खाद्य कमी झालं की त्या लगेच स्थलांतरण करतात. तिसरी प्रजाती जी आहे म्हणजे गरीब गाय ज्याला आपण जे म्हणू, ती म्हणजे डंकरहित मधमाशी. ह्या मधमाशा आकारानं अतिशय लहान असतात. त्या आपल्याला कधी डंक करत नाहीत, फक्त आपल्या कानामध्ये जातील किंवा डोळ्यामध्ये थोडं गुणगुण गुणगुण करतील. बाकी त्या व्यतिरिक्त त्या कोणताही आपल्याला त्रास देत नाही. परंतु या मधमाशांपासून 1 पावापेक्षा सुद्धा मधाचं कमी उत्पादन आपल्याला मिळतं. चौथी जी आपली प्रजाती आहे ज्यांना आपण पाळीव मधमाशांमध्ये टाकलेलं आहे ती म्हणजे सातेरी मधमाशी. ह्या मधमाशा आपण पेटीमध्ये पाळू शकतो. आपल्या मर्जीनुसार अन्नाच्या खाद्याच्या उपलब्धतेनुसार आपण त्यांना आपल्या मनपसंतीनं त्या ठिकाणी आपण त्यांना ठेवू शकतो. ह्या मधमाशा किंचित रागीट स्वभावाच्या आहेत. 5 पैकी 4ही मधमाशा डंक करतात. एक लक्षात घ्या, नाही तुम्ही म्हणायचं मी सांगू राहिलो किंचित रागीट आहे म्हणजे आपला समज व्हायचा की त्या डंक करत नाही. फक्त मधमाशी पालन करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमची जशी हाताळणी राहील तशा त्या मधमाशा तुमच्यासोबत त्यांची वागणूक ठेवतील. शेवटी मधमाशीचा स्वभाव हा डंक करणं आहे. आणि मी माझ्या मार्गदर्शनाच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, जेवढा मध तुमच्यासाठी गुणकारी आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं, पहा आता मी काय म्हणतोय, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं या मधमाशांचा डंख तुमच्यासाठी आरोग्यदायी आहे. ते पण आपल्या पुढच्या सादरीकरणामध्ये आपण बघू. 6 ते 8 किलो मधाचं उत्पादन ही सातेरी मधमाशी आपल्याला देते. त्यानंतर 5वी जी प्रजाती आहे ती म्हणजे युरोपीय मधमाशी. आता ह्या युरोपीय मधमाशी आणि भारतीय मधमाशी या सख्या बहिणी समजा. फक्त सातेरी मधमाशी भारतीय उगमस्थानातली आहे, हिचा उगम भारतातला आहे, आणि युरोपीय मधमाशीचा उगम युरोप खंडातला आहे. आणि सातेरी मधमाशीपेक्षा युरोपीय मधमाशी आकारानं किंचित मोठी आहे. युरोपीय मधमाशा ह्यासुद्धा किंचित रागीट स्वभावाच्या आहेत आणि त्यांच्यामध्ये गृहत्याग करण्याची प्रवृत्ती अतिशय कमी आहे. कशी आहे? अतिशय कमी आहे. सातेरी मधमाशी आणि युरोपीय मधमाशीमध्ये जर आपण फरक बघितला तर सातेरी मधमाशा थोडंही वातावरण हवामान जर बिघडलं, आपली हाताळणी जर व्यवस्थित नसेल तर अशा परिस्थितीमध्ये ह्या मधमाशा सहसा गृहत्याग करतात. परंतु युरोपीय मधमाशी ज्या आहेत, आपल्या पेटीमध्ये शेवटच्या 100-200 जरी मधमाशा राहिल्या तरीसुद्धा त्या एकाएकी पेटी सोडून जात नाहीत. आणि युरोपीय मधमाशी वर्षाकाठी एका वसाहतीपासून 20 ते 40 किलो मधाचं उत्पादन देऊ शकते. आता या मधमाशांच्या प्रजाती आपण बघितल्या. उजळणी म्हणून पुन्हा एकदा सांगतो. आग्या मधमाशा, काटेरी मधमाशा, डंकरहित मधमाशा,
सातेरी मधमाशा आणि युरोपीय मधमाशा. आता या मधमाशांचं जीवन कसं असतं, आयुष्यक्रम कसा असतो. आता थोड्या गोष्टी तुम्हाला जरा ऐकायला आणि ग्रहण करायला थोड्या जड वाटतील, परंतु त्या मी तुम्हाला सहज शब्दात आणि थोडं लवकर सांगण्याचा प्रयत्न करेल. या मधमाशीच्या आयुष्यामध्ये 4 अवस्था असतात: अंडी, अळी, कोश आणि प्रौढ. आता या फोटोमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या मधमाशीच्या त्या पोळ्यामध्ये जे षटकोनी घर आहे, त्या षटकोनी घरामध्ये ती राणी मधमाशी अंड घालत आहे. नंतर त्या अंड घातल्यानंतर त्या अंड्यामधून अळीचा उगम होत आहे, अळीपासून कोशाची निर्मिती होत आहे आणि कोशाची निर्मिती झाली की नंतर प्रौढ मधमाशी त्या कोश अवस्थेमधून बाहेर पडत आहे. आता या फोटोमध्ये जे तुम्ही बघू राहिलेत लांबुळकी जी तुम्हाला दिसत आहेत ती मधमाशीची अंडी आहेत. पाहिलं असं अंड आपण उभ्या जीवनात कधी? हे मधमाशीचं अंड. जेव्हा हे अंड ताजं असतं त्याचा कोन 90 अंशाचा असतो. 24 तास झाले, 1 दिवस झालं की त्या अंड्याचा कोन हा लवता लवता होत जातो, तो 45 अंशाचा होतो. तिसऱ्या दिवशी तो कोन अजून खाली जाऊन जेव्हा 2 ते 3 दिवसानंतर या अंड्यांमधून अळी बाहेर पडते तेव्हा ते अंड त्या घराला, त्या षटकोनी घराला समांतर झालेलं असतं. ही अंडी उबली की त्या अंडींमधून ह्या आळ्या बाहेर पडतात. आणि या बाजूला जर तुम्ही बघितलं एक पांढरा पदार्थ दिसतो आणि त्या पांढऱ्या पदार्थामध्ये एक तुम्हाला 2 आळ्या दिसत आहेत बघा, 2 घरांमध्ये. तो जो पांढरा पदार्थ आहे तो म्हणजे राजान्न, त्याला आपण म्हणतो रॉयल जेली. या रॉयल जेलीची सुद्धा निर्मिती आपल्याला मधमाशी पालनातून करता येऊ शकते आणि ही रॉयल जेली 1.5 लाख ते 2 लाख रुपये किलो या दरानं विकता येते. परंतु एवढं रॉयल जेली निर्माण करण्यासाठी आपल्याजवळ 1000 मधमाशांचे संच असले पाहिजे. एका मधमाशीच्या पेटीतून होणार आहे का? नाही. आणि त्या पद्धतीचं कौशल्य आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. याला आपण ॲडव्हान्स बीकीपिंग म्हणतो. मधाच्या पलीकडे सुद्धा मधमाशींपासून मिळणारे काही पदार्थ आहेत ज्यांची निर्मिती करून आपण लाखो नाही करोडोसुद्धा कमवू शकतो. त्याच्यानंतरचा जो पदार्थ आहे तो म्हणजे मधमाशीचं विष. 80 लाख रुपये ते 1 करोड रुपये लिटर या दरानं या मधमाशीचं विष करावं लागतं. 1000 मधमाशाच्या पेट्या असतील तर वर्षाकाठी 100 ml पर्यंत फक्त तुम्ही गोळा करू शकता. त्याचेसुद्धा ॲडव्हान्स उपकरणं आहेत, परंतु आपल्याला त्याच्याकडे सध्या जाण्याची आपली गरज नाही. आपल्याला फक्त या मधमाशांविषयी सर्वात महत्त्वाची ओळख, त्यातून आपण हे खरोखर मधमाशी पालन करू शकतो का, मधमाशी पालन जर आपण करू शकत असू तर कोणती प्रजाती आपण निवडली पाहिजे, कोणती प्रजाती निवडली म्हणजे आपण फायद्यात राहू, कोणती प्रजाती निवडली म्हणजे आपल्याला नुकसान होणार नाही, या पद्धतीनं सध्या आपल्याला मधमाशी पालनाकडे पाहण्याची गरज आहे. मधमाशी पालन का करावं लागत आहे आपल्याला? कारण नैसर्गिक मधमाशांच्या वसाहती ह्या लुप्त होत चाललेल्या आहेत आणि त्यामुळं मधमाशी पालनाची आवश्यकता आहे. आणि आपल्यालासुद्धा एक चांगला शेतीला जोडधंदा मिळावा म्हणून आपण या मधमाशी पालनाकडे पाहणं गरजेचं आहे. तर हे रॉयल जेली दिसलं, ह्या अळी अवस्था. नंतर अळी अवस्थेतून पुढची अवस्था कोश अवस्था. कोश अवस्थेतून पुढची अवस्था प्रौढ. त्या प्रौढमध्ये 3 घटक तुम्हाला सांगितले: कामकरी मधमाशी, राणी मधमाशी, नर मधमाशी. वसाहतीमध्ये एकुलती एक राणी, आकारानं सर्वात मोठी ती राणी, तिच्यापेक्षा आकारानं थोडी लहान नर मधमाशी आणि सर्वात आकारानं लहान कामकरी मधमाशा. यांची संख्या जेवढी मधमाशी आकाराने मोठी तेवढी तिची संख्या कमी. राणी मधमाशी सगळ्यात मोठी आहे, तिची संख्या किती आहे? 1. त्याच्यापेक्षा आकारानं मोठी कोणती आहे? नर मधमाशी, त्यांची संख्या 100 ते 200. आणि सगळ्यात शेवटच्या आकाराची मधमाशी कोणती उरली? कामकरी मधमाशी. हजारोच्या संख्येनं ज्या आपल्याला वसाहतीत दिसतात त्या सगळ्या कामकरी मधमाशा. हा फोटो व्यवस्थित बघा, कारण मी तुम्हाला तुमची परीक्षा घेणार आहे शेवटी, है ना. तर एकंदरीतच या मधमाशांच्या जे घटक आहेत, या मधमाशांच्या घटकांनासुद्धा
या निसर्गानं काही कामं नेमून दिलेले आहेत. राणी मधमाशीला एकच काम दिलं, तू राणी आहेस, तू या कुटुंबाची प्रमुख आहेस, तुला फक्त तुझा वंशावळ चालवायचा, एवढं काम दिलेलं आहे. काय काम दिलेलं आहे? वंशावळ चालवण्याचं काम कोणाला दिलेलं आहे? राणी माशीला. आणि या राणी माशीच्या वसाहतीमध्ये ज्या हजारोच्या संख्येनं मधमाशा आहेत, त्या सगळ्या मधमाशांना एकोप्यानं ठेवण्याचं काम कोणाला दिलेलं आहे? ते राणी मधमाशीला दिलेलं आहे. ते आपण पुढं बघूया. आता राणी मधमाशी, अंड्यांमधून राणी माशीचा, कामकरी माशीचा आणि नर माशीचा जन्म कसा होतो, कधी होतो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. अंडं घातलं राणी माशीनं की 3 दिवसानंतर त्याच्यातून आळ्या बाहेर पडतात. मग ती नर माशी असो, कामकरी असो किंवा राणी असो. 16व्या दिवशी राणी माशीचा जन्म होतो. अंडी घातल्यापासून तर प्रौढ माशी तयार होईपर्यंत 16 दिवसांमध्ये राणी माशीचा जन्म होतो. 21व्या दिवशी कामकरी मधमाशीचा जन्म होतो. 24व्या दिवशी नर माशीचा जन्म होतो. आता हे तुम्हाला बोरिंग वाटेल, परंतु मधमाशी पालनामध्ये ह्यासुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता काय कामं दिलेत? मी सांगितलं, राणी माशीला फक्त जेवढे काही हजारोच्या संख्येनं घटक आहेत वसाहतीतले, त्यांना सामावून घेणं, एकतेनं राहण्याचा संदेश ही राणी मधमाशी देते. ती स्वतःच्या शरीरामधून एक राणी अवलेह, राणी पदार्थ, क्वीन सबस्टन्स ती बाहेर सोडत असते. त्या पदार्थाला प्रत्येक कामकरी माशी काही त्या राणीजवळ जाऊ शकत नाही. मग तिची सेवा करणाऱ्या काही मोजक्या शेकडोनं काही मधमाशा असतात, त्या राणी पदार्थाला चाटतात. आणि मग त्या राणी मधमाशीजवळ वावरणाऱ्या ज्या मधमाशा आहेत, त्या इतर मधमाशांना त्याचं चाटण देतात आणि तो गंध त्या वसाहतीमध्ये पसरतो. आणि मग जेव्हा आपण एकाच ठिकाणी 100 मधमाशांच्या पेट्या जेव्हा ठेवतो, ज्या पेटीमधून निघालेली मधमाशी त्याच पेटीत बरोबर वापस येते. ती तिचं घर विसरत नाही. अगदी 4-4 फुटावर जरी घर तुम्ही ठेवलं असेल, तिची पेटी ठेवली असेल, तर बरोबर जी मधमाशी ज्या पेटीतून निघाली त्या पेटीमध्ये जाते. त्याचं कारण म्हणजे क्वीन सबस्टन्स, राणी पदार्थ. आणि अंडी घालण्याचं काम राणी मधमाशीचं आहे. नंतर दुसरा घटक जो आहे तो म्हणजे कामकरी मधमाशी. कामकरी मधमाशीला जगातलं सगळं काम देऊन दिलेलं आहे. मधमाशांचं जे महात्म्य आहे ते फक्त कामकरी मधमाशांमुळं आहे. पहा, ही कामकरी मधमाशी मी तुम्हाला सांगितलं वांज आहे. काय आहे ती? वांज आहे. राणीच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा अंडी घालते, वांज असून सुद्धा अंडी घालते. आणि राणीच्या लेकरांना सुद्धा पोसायचं काम कामकरी मधमाशीच करते. राणीला खाऊ घालायचं काम कामकरी मधमाशीच करते. मग तिला जी कामं दिलेली आहेत, पहिले 3 दिवस घराची स्वच्छता कर. प्रौढ म्हणून जेव्हा मधमाशी म्हणून कामकरी माशीचा जन्म होतो, तिला पहिले 3 दिवस साफसफाईचे कामं, नंतरचे 3 दिवस 4 ते 6 दिवस मोठ्या आळ्यांना खाद्य खाऊ घालण्याचं काम दिलं होतं. पहा, आता तिची कसरत वाढू राहिली. तिथून पुढं 3 दिवस लहान आळ्यांचं संगोपन करण्याची तिला जबाबदारी दिल्या जाते. तिथून पुढं 3 दिवस तिला राणी माशीची सेवा करण्याची संधी भेटते. आणि तिथून पुढं 13 ते 18 दिवस, सर्वसाधारणपणे 5 ते 6 दिवस तिला काम मिळतं मेण तयार करण्याचं, मेण स्रवण्याचं, पोळं बांधण्याचं, घरं बांधण्याचं. आणि तिथून पुढं 2 दिवस वसाहत संरक्षणाचं काम भेटतं. प्रत्येक मधमाशी तुम्हाला डंक करत नाही. ज्या मधमाशा गार्ड मधमाशा आहेत, ज्यांना संरक्षणाचं काम दिलेलं आहे, त्या प्रौढ मधमाशा आपल्याला डंक करत असतात. आणि त्यानंतर मग मध गोळा करणं, पराग गोळा करणं, पाणी गोळा करणं, आपली अंडी उबवणं, आपल्या वसाहतीचं तापमान अबाधित ठेवणं. या मधमाशीची वसाहत जर तुम्ही घेतली, त्यामध्ये जर वसाहत ठेवली, तर पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये बाहेर काही परिस्थिती असो, परंतु त्या वसाहतीतलं आतलं तापमान हे 30 ते 32 डिग्री सेल्सिअस अबाधित ह्या मधमाशा ठेवत असतात. एवढं एक्सपर्टाईज या मधमाशांमध्ये आहे आणि विशेषतः कामकरी मधमाशांमध्ये आहे. जो राजांना तुम्हाला सांगितलं रॉयल जेली, ते रॉयल जेली तयार करण्याचं काम कामकरी मधमाशा करतात. स्वतः तयार केलेलं राजांना आहेत आणि ते जर राजांना खाल्लं
तर कदाचित ह्या कामकरी पुन्हा राणी मधमाशीसुद्धा होऊ शकतात, तिच्यासारखी शक्तीसुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकते, परंतु स्वतःनं तयार केलेलं राजांनासुद्धा त्या शेवटपर्यंत खात नाही. एवढी त्यांची आपल्या राणीप्रती त्यांची त्यागाची भावना असते की स्वतः तयार केलेलं राजांना, ज्या राजांनामुळे राणी मधमाशी 3 वर्षापर्यंत जगते आणि हे राजांना न खाल्ल्यामुळं ही कामकरी मधमाशी फक्त 3 ते 6 महिने जगते, माझं जीवन वाढेल या लोभापायीसुद्धा ती त्या राजांनाला तोंड लावत नाही. आता मला सांगा, आपल्यापैकी जर राजांना तयार करण्याचा जर का टेंडर आपल्याला दिला असतं दादा, तर काय झालं असतं? पूर्ण रॉयल जेली आपणच आणला असता. परंतु इथे एक गोष्ट लक्षात घ्या, या मधमाशीला फक्त एक जीव कीटक म्हणून आपण पाहण्याची गरज नाही दादा. आपण आपल्या घरामध्ये पहिले खटल्याचे घरं होते, आता 3-4 लोकांचे घरं आहे, त्याच्यातही आपलं पटत नाही. पण एका मधमाशाच्या वसाहतीमध्ये 12-13 हजार 20 हजाराच्या संख्येनं मधमाशा असतात. त्या एकोप्याने कोणत्याही न लोभ ठेवता कशा राहत असतील हे आपल्याला समजून घेणं इथं गरजेचं आहे. आणि त्यानंतर नर मधमाशा यांना फक्त एकच काम दिलेलं आहे दादा, राणी माशीसोबत समागम करणे. राणी माशी तिच्या संपूर्ण आयुष्यामध्ये फक्त एकदा समागम करते, एकदा मिलन करते, ते पण 5 ते 6 नरांसोबत करते. एकदा तिचं मिलन झालं की त्या नरांपासून सगळे शुक्राणू जमा करून आपल्या स्पर्माथेका नावाच्या अवयवामध्ये साठवून ठेवते आणि तिच्या आवश्यकतेप्रमाणे ती मग अंडी घालत राहते. जर तिच्या त्या भौगोलिक परिस्थितीमध्ये मकरंद आणि पराग मोठ्या प्रमाणात उपलब्ध असेल तर ती एका दिवसाला 1000 अंडेसुद्धा घालू शकते. आणि जर खाद्याची कमतरता असेल तर 500 ते 700 अंडेसुद्धा घालू शकते. तर जास्त वेळ होतो आहे, मला बऱ्याच गोष्टी सांगायच्या. तर मधमाशांच्या पोळ्यामध्ये ही जी सपाट घरं असतात बघा, काही उंचवटा असलेली घरं असतात आणि काही सपाट घरं असतात. ही जी सपाट घरं असतात या घरांमधून कामकरी मधमाशांचा जन्म होतो. अशी उंचवटा असलेली घरं असतात त्याच्यामध्ये नर माशींचा जन्म होतो. आणि अशी जी लांबुळकी मोजकी काही वेळेला आपल्याला पाहायला मिळतात घरं, ही राणी माशीची घरं असतात. आणि ते घर जर आपण आडवं कापलं तर त्याच्यामध्ये राजांनामध्ये माखलेली बुडलेली अळी आपल्याला तिथे पाहायला मिळते. आता हा एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणला होता, इथे प्ले होईल का नाही सांगता येणार नाही, व्हिडिओ प्ले होत नाही बहुतेक इथे, ठीक. तर आता हे चित्र मी तुमच्या पुढं ठेवलं आहे. हे मधमाशांचं पोळं आहे आणि या मधमाशांच्या पोळ्यामधलं घर कोणतं कोणाचं आहे हे आपल्याला ओळखायचं. जे लांबुळकं एक घर दिसत आहे ते राणी मधमाशीचं आहे. उंचवटा असलेले कमी घरं जे दिसत आहेत ते नरमाशीचे आहेत. आणि बाकीचे जे सपाट घरं आहेत ते कामकरी मधमाशीचे आहेत. कारण राणी माशीचं घर एक का आहे? कारण तिची संख्या कमी आहे. नरमाशांची संख्या 4-5 घरं आपण काहून पाहू राहिलो? कारण त्यांची संख्या कमी आहे. आणि 95% संख्या जी असेल ती कामकरी मधमाशींची आहे, ती सपाट घरं आहेत. तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं याच्यातून फायदे काय तेच महत्त्वाचं आहे. म्हणून या मधमाशी पालनातून आपल्याला काय काय फायदे होणार ते आपण थोडक्यात आणि लवकर बघूया. या मधमाशांपासून दादा आपल्याला मेण मिळतं. मधासारखंच गुणकारी मेणसुद्धा आहे. मेण जीवाणूरोधी आहे, बुरशीरोधी आहे, विषाणूरोधी आहे, दाहरोधक आहे, अँटी इन्फ्लॅमेटरी ॲक्शन आहे, त्वचा ओली ठेवणं, जे काही ऑइंटमेंट येतात, जे सौंदर्य प्रसाधनं येतात त्याच्यामध्ये मेणाचा वापर होतो. त्याचबरोबर जी औषधं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा या मेणाचा वापर होतो. वेगवेगळे रंग आहेत, पॉलिश आहे, शाई आहे, वीजरोधक काही इन्सुलेटर्स आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा या मधमाशीच्या मेणाचा वापर केला जातो. नेक्स्ट नंतरचा जो पदार्थ मधमाशांपासून मिळतो तो म्हणजे मध. आता या मधाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये आहे. जर आपण 350 ग्रॅम एका भांड्यामध्ये जर मध घेतला तर त्या 350 ग्रॅममध्ये काय काय? तर सगळ्यात महत्त्वाचं 5000 पेक्षा जास्त सक्रिय एन्झाईम्स आहेत. 5000 पेक्षा जास्त. 27 खनिजं आहेत, 22 अमिनो आम्ल आहेत. याच्यामध्ये कोलेस्टेरॉल 0 आहे,
असा एकमेव पदार्थ आहे जो प्राण्यांपासून मिळतो आणि त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल शून्य आहे, तो म्हणजे मध आहे. तुम्हाला जर कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर आपण मध खा. तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर आपण मध खा. आता मी शास्त्रज्ञ म्हणून सुद्धा तुम्हाला सांगतोय, म्हणजे माझं कुठंतरी चुकतही असेल असं तुम्हाला वाटत असेल. परंतु जर आपण एका बाजूला साखर खाल्ली आणि एका बाजूला जर आपण मधाचं सेवन केलं तर साखरेचं रूपांतर हे आपल्या रूपांतरण झाल्यानंतर ते आपल्या रक्तामध्ये भिनलं जातं. परंतु मध जर आपण खाल्ला तर त्या मधातली जी साखर आहे त्याचं रूपांतर आपल्या त्या रक्तामध्ये ते मिसळत नाही. आणि एक गुड कोलेस्ट्रॉलचं कामसुद्धा हा मध आपला करत असतो. एकंदरीत बरीचशी घटकं या मधामध्ये आपल्याला मिळत असतात. मधाचे फायदे अनन्यसाधारण असे, म्हणजे जेवढे आपण सांगू तेवढे फायदे कमी आहेत. आपलं रक्ताभिसरण चांगलं सुधारणं, त्याचबरोबर आपल्याला शांत झोप पाहिजे असेल तर मध खा. त्याचबरोबर तुम्हाला उच्च रक्तदाब असेल, दम्याचा त्रास असेल तर आपण मध खाल्ला पाहिजे. त्यानंतर रक्त शुद्धीकरणासाठी सुद्धा मधाचा वापर आहे. हृदय संबंधित जर काही आपल्याला विकार असतील तर आपण या मधाचं सेवन करूनसुद्धा हे विकार दूर करू शकतो. आता या व्हिडिओमध्ये मध कसा काढतात हे तुम्हाला दाखवणार होतो, परंतु या व्हिडिओज प्ले होत नाही. आता इथं आनंद जाकुलवार जे आमचे बसलेले आहेत, आपल्या बाजारामध्ये जो काही मध उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आपण बातम्या ऐकत असाल की 70% मधामध्ये भेसळ, अशा न्यूजपत्रामध्ये न्यूजसुद्धा येतात. आणि त्याचं कारण म्हणजे आपल्याला खरा मध काय आहे हेच माहीत नाही. बऱ्याच वेळेला आपण स्वतः झाडलेला एखादं मधाचं पोळा असेल, त्यापासून मिळवलेला मध असेल आणि तो एखाद्या आपण बाटलीमध्ये जर ठेवला असेल आणि 5-6 महिने आपलं लक्ष नसेल आणि तो मध जर गोठला असेल तर आपण काय म्हणतो, तो मध खराब झाला आणि तो मध आपण फेकून देतो. परंतु ही स्लाईड इथं आल्यानंतर तुमच्यासाठी जे काही महत्त्वाचं असेल ते म्हणजे ही स्लाईड तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मध गोठणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि जसं आपण लिक्विडमधला मध खातो तसा विदेशामध्ये हा गोठलेला मध याला क्रीम हनी म्हणून खाल्ला जातो. दादा, म्हणजे आपण सकाळी जसं ब्रेडला आपण बटर किंवा तूप किंवा जॅम लावतो त्या पद्धतीनं फॉरेन कंट्रीमध्ये हा क्रीम हनी त्या ब्रेडला लावून खाल्ला जातो. आणि हा मध लिक्विड हनीपेक्षा याची किंमत बाजारामध्ये जास्त असते. मधाचे गोठणं म्हणजे मधातील भेसळ किंवा मध खराब असल्याचं लक्षण नाही. आणि याच गोष्टीचा फायदा कंपन्या घेतात. आणि म्हणून तुम्ही दुसऱ्या, मी कोणत्याच कंपन्यांचं नाव घेणार नाही, पण तुम्ही एखाद्या कंपनीचा मध आणला आणि तो फ्रीजमध्ये जरी ठेवला तो गोठतो का? कारण तो मध तापवलेला असतो. मध तापवला की त्याच्यातलं जे न्यूट्रिशनल स्टेटस आहे ते कमी झालेलं असतं. आणि मग आपण पाहतो की एक मधाची बाटली आपल्याला मिळालेली आहे, ती फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा गोठत नाही. मग आपला त्या मधाविषयी आपला काय होतो, कल वाढतो, आपला विश्वास तिथं निर्माण होतो. परंतु एक लक्षात ठेवलं पाहिजे, शुद्ध तेल, शुद्ध तूप आणि शुद्ध मध हा विशिष्ट एका तापमानामध्ये गोठतोच. जर तुम्ही बाजारातून तूप आणलं आणि ते जर हिवाळ्यात गोठत नसेल तर ते ओरिजिनल तूप आहे का? जर तुम्ही चांगल्या लाकडी तेल घाण्याचं तेल घरी आणलं आणि ते जर हिवाळ्यात तुम्ही ठेवलं आणि खाली कुठं बुडाला थिजत नसेल, गोठत नसेल, तर ते प्युअर तेल आहे का? तशाच प्रकारे मध हा सुद्धा गोठू शकतो. सर्वच मध गोठतील असं नाही, परंतु जे मध गोठतात ते खराब झाले असाही त्याचा अर्थ नाही. त्याविषयी मी तुम्हाला जास्त सांगण्याचा प्रयत्न करत नाही. पराग आहे, पोलनसुद्धा आपण काढू शकतो. 1000 ते 1500 रुपये किलो या दरानं पोलनसुद्धा बाजारात विकले जातात. त्यानंतर प्रोपोलिसचं सुद्धा उत्पादन आपल्याला घेता येतं. प्रोपोलिससुद्धा 1500 रुपये kg या दरानं आहे. फक्त हे जे प्रोडक्ट मी तुम्हाला सांगत आहे, कोणते, मेन आणि मध सोडून हे सगळे ॲडव्हान्स बीकीपिंगचा भाग आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा आपण कौशल्यानं निपुण झालो
तेव्हा आपण त्या पदार्थांकडे वळलं पाहिजे. आणि हे पदार्थ निर्माण करण्यासाठी आपल्याकडं हजारोच्या संख्येनं वसाहती असणं आवश्यक आहे. रॉयल जेली, आता युरोपामध्ये राजांना जे आहे रॉयल जेली जे आहे त्याला चमत्कारिक पदार्थ म्हणून बायबलमध्ये त्याची नोंद झालेली होती. आणि हे एक शक्तिवर्धक आणि भूकवर्धक आणि आपल्याला चिरतारुण्यापर्यंत नेणारं असं रॉयल जेली आहे. जे पूर्वीचे राजे महाराजे होते त्यांचे काही सिक्रेट फूड होते, त्या सिक्रेट फूडमध्ये ह्या राजांनाचा सुद्धा समावेश आहे. आणि वर्षाला प्रति वसाहत आपण एक 500 ग्रॅमपर्यंत सुद्धा राजांनाचं संकलन करू शकता. बी व्हेनोम 80 लाख ते 1 करोड रुपये लिटर या दरानं हे बी व्हेनोमसुद्धा आहे. बघा 50-55 वर्ष वय झालं आपलं की आपले गुडघे सांधे दुखायला लागतात. मग आपण बऱ्याच वेळेला डॉक्टरकडे जातो. डॉक्टर बऱ्याच वेळेला ते तुमच्या गुडघ्यामध्ये इंजेक्शन देत असतील बघा. ते इंजेक्शन दुसरं काहीच नाही, ते आहे मधमाशीचं विष. आणि जे नॅचरल बी थेरपी म्हणून जी काही नैसर्गोपचार आपण पद्धती म्हणतो, 500 रुपयाला एक मधमाशीचा डंक आपल्याला चार्ज केला जातो. दादा किती चार्ज करतात तुम्हाला? कमीत कमी 500 रुपये प्रति डंक तुम्हाला चार्ज केला जातो. सांगायचं तात्पर्य काय, मी असं म्हणणार नाही की मधमाशा चावून घ्या फक्त, पण हा व्यवसाय करत असताना जर तुम्हाला मधमाशी चावली तर तुम्हाला अदरवाईज घेण्याची आवश्यकता नाही. त्या निमित्तानं का होईना तुम्हाला त्या मधमाशांचा डंक होत राहील, तुमचा आरोग्यदायी फायदासुद्धा तुम्हाला मिळत जाईल. आता मी मधमाशी पालन करतो, पण मलासुद्धा मधमाशांची भीती वाटते. म्हणून जेव्हा मी प्रशिक्षण घेतो तेव्हा मी सगळे प्रोटेक्टिव्ह किट घालूनच प्रशिक्षण देतो. कारण मी 50 लोकांना सांगू राहिलो आणि जर ती मधमाशी मलाच चावली तर 50 लोक त्या व्यवसायापासून पाठ फिरू शकतात. म्हणून मधमाशी पालन करत असताना एक गोष्ट आपल्या कायम लक्षात असली पाहिजे की मधमाशा ज्याप्रमाणे मध देतात त्याप्रमाणे डंक करणं हीच त्यांची प्रवृत्ती आहे, त्यांचा स्वभाव आहे. परंतु तो स्वभाव आपल्या फायद्यासाठी आपल्याला कसा करता येईल त्या दृष्टिकोनातून आपण या मधमाशी पालनाकडं पाहिलं पाहिजे. या मधमाशीच्या विषयाचे अनन्यसाधारण असे फायदे आपल्याला आहेत. ॲस्थमा जर असेल तुम्हाला त्याच्या ट्रीटमेंटमध्ये वापर होतो, आर्थरायटिसचा त्रास असेल त्याच्यामध्ये होतो, ज्यांना टक्कल पडतं त्याच्यासुद्धा ट्रीटमेंटमध्ये फायदा होतो. वेगवेगळे सौंदर्य प्रसाधनं जे आहेत जे लाखोच्या किमतीमध्ये बाजारात आहे त्याच्यामध्ये प्रोपोलिस, पोलन, रॉयल जेली आणि बी व्हेनोम यासारख्या पदार्थांचा वापर केला जातो. तुम्हाला जर काही न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असतील तर त्या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरलासुद्धा ट्रीटमेंट याच्यातून होते. आणि जर तुम्ही मागच्या 2-3 वर्षाआधी जर पाहिलं असतील, एक नेते आहेत त्यांचं मी नाव घेणार नाही, परंतु त्यांचा एक ABP माझावर एक व्हिडिओ आला होता आणि त्यांनी स्वतः त्याची ग्वाही दिली की त्यांनी औरंगाबादला जाऊन निसर्गोपचार पद्धतीनं मधमाशीचा डंक त्याच्या कमरेमध्ये घेतला आणि त्यांनी सांगितलं की मी 80% बरा झालो, मी या उतरत्या वयातसुद्धा आता चालू शकतो, फिरू शकतो. तर सांगायचं तात्पर्य काय आहे, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा भुललाशी. पहिले लोक मधमाशांचं पोळं दिसलं की ते झाडायचे, त्यातून नैसर्गिक मध घरी आणायचे, त्याच्यातून निश्चितपणे नैसर्गिक मध मिळायचा, परंतु एक वसाहत कमी व्हायची. ती एक वसाहत जर का कमी झाली, नष्ट झाली तर हजारो मधमाशा त्याच्यातून मरायच्या. त्यामुळं आपल्याला शास्त्रीय दृष्टिकोनातून या मधमाशांकडं पाहणं गरजेचं आहे आणि ते जर आपण मधमाशी पालन समजून घेतलं तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकेल. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या लोभी माणसाच्या फायद्यासाठी, परंतु ज्या फायद्याचं मूल्य आपण पैशांमध्ये काढू शकत नाही, ज्याचं मूल्य पैशामध्ये होऊ शकत नाही, ते कामगिरी ही मधमाशी करते आणि ते म्हणजे परागीभवन. आपल्या ताटात वाढलेल्या 4 घासांपैकी, पहा दादा मी काय म्हणतो, 4 घासांपैकी तिसरा हिस्सा नाही, 3ही हिस्से हे मधमाशीचे आहेत आणि एक आपल्या मेहनतीचं आहे. एवढं महत्त्व या मधमाशांच्या परागीभवनाला आहे. सर्वसाधारणपणे 20,000 प्रजातींपैकी 3,500पेक्षा जास्त प्रजाती आहेत ज्या पिकांचं परागीभवन करतात. 75 ते 95% वनस्पती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या जीवांवरती अवलंबून आहेत. 1,80,000पेक्षा जास्त वनस्पतींच्या प्रजाती
आणि 1200पेक्षा जास्त पिकांचं परागीकरण त्या करत असतात. आणि परागीभवनामुळं, फक्त या परागीभवन प्रक्रियेमुळं 217 अब्ज डॉलर्सची भर पडत असते. एवढं काम या मधमाशा करत असतात. आणि जागतिक पीक उत्पादन वाढीचा जेव्हा आपण विचार केला, मधमाशांपासून, मधमाशांच्या परागीभवनामुळं आपण सरासरी 35% पिकांचं उत्पादन वाढ घेऊ शकतो. जर आपण मधमाशी पालन केलं तर आपल्या कीटकनाशकाच्या फवारण्या कमी होतील, तो खर्च आपला कमी होईल आणि 35% पीक उत्पादन वाढीसाठी भर या मधमाशा देतील. या पद्धतीनं आपण जे म्हणतो की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करा, तर या पद्धतीनं आपण शेतकऱ्यांचं उत्पन्न निश्चितपणे दुप्पट करू शकतो. नर फुलातील परागकण पुकेसर, ज्याला आपण पोलन ग्रेन म्हणतो, हे मादी फुलावर श्रीकेसरावरती वाहून नेण्याचं काम एक तर हवेमार्फत होतं किंवा ह्या मधमाशा करत असतात. आणि जर त्या झाडाचं, त्या फुलांचं परागीभवन जर चांगलं झालं तर त्याच्यातून दर्जेदार अन्न, खाद्य आपल्याला मिळतं, फुलं निर्माण होतात, फळं त्याच्यापासून मिळतात. आणि या परागीकरणाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. मिरचीमध्ये 227% वाढ, उत्पादन वाढ आपल्याला भेटू शकते. सरासरी मी तुम्हाला सांगितलं 35 ते 40% परागीभवनामुळं पीक उत्पादन वाढ तुम्हाला भेटते. वेगवेगळ्या पिकांमध्ये वेगवेगळी उत्पादन वाढ आपल्याला भेटते, परंतु 35% हमी तुम्हाला याच्यातून दिसेल. त्यानंतर जर आपण बघितलं तर प्रति हेक्टर या मधमाशांच्या वसाहती किती ठेवल्या पाहिजे, तर एक सर्वसाधारणपणे एकरी 2 पेट्या आपण ठेवायला पाहिजेत, जेणेकरून आपल्या पिकांचं परागीभवन होईल. कारण मधमाशी पालन फक्त मधासाठी करण्यापेक्षा जर आपण ते परागीभवन सेवा देणारे जर का आपण आंतरप्रुनर तयार झालो आणि कमी खाद्यामध्ये, मुबलक खाद्यामध्ये, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या खाद्यानुसार जर आपण मधमाशांचं पालन करू शकलो आणि त्या मधमाशांच्या वसाहती जर आपण भाडेतत्वावरती जर आपण इतर शेतकऱ्यांना भाडेतत्वावर आपण जर का द्यायला लागलो परागीभवनासाठी, तर त्याच्यातूनही आपल्याला आपलं अर्थार्जन करता येऊ शकतं. त्यानंतर काही काही रेफरन्सेस मी इथं कोट केलेले आहे. आणि हा माझा मुलगा आहे, आता 7 वर्षाचा झाला. हा 3 वर्षाचा असल्यापासून हा कुठलंही म्हणजे सुरक्षा किट न घालतासुद्धा मधमाशाची वसाहत हाताळू शकतो. सांगायचं तात्पर्य, टंक करणे हा मधमाशांचा स्वभाव आहे, परंतु आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती असते जी कायम आपल्याला धाकात ठेवते आणि तो धाकच आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी मार्गस्थ ठरतो. आणि तसंच काम ह्या मधमाशासुद्धा आपल्या जीवनामध्ये करू शकतात. निसर्गामध्ये ते करतच आहेत, फक्त त्यांचं महात्म्य आपल्याला कदाचित कळलं नाही. दादा बऱ्याचशा स्लाईड आहेत, मी माझं सादरीकरण खूप वेळेच्या अभावी मला असं वाटतं मी 1 तास बोललोच असेल. तर त्या अनुषंगानं मला असं वाटतं ॲग्रोव्हिजन फाउंडेशन यांनी जो काही हा एक चांगला संकल्प पुढे घेऊन शेतकऱ्यांसाठी एक मोठं भव्य दिव्य प्रदर्शन इथे आयोजित करत असतात. आणि त्या अनुषंगानं आपल्यासारख्या प्रगतशील कास्तकार बांधवांशी मला हितगुज करण्याची संधी आयोजकांनी दिली, त्याबद्दल मी ॲग्रोव्हिजन फाउंडेशन आणि आयोजकांचे आभार व्यक्त करतो. आपण सर्व थोरामोठ्यांनी माझे त्रासाचे 2 शब्द अतिशय शांततेने ऐकले, त्याबद्दल मी आपल्यासुद्धा सर्वांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर, अप्रतिम माहिती दिल्याबद्दल. आता ह्याच विषयाशी निगडीत मी डॉक्टर आनंद जकुरवार सर यांनाही इथे आमंत्रित करतो आणि त्यांचे सादरीकरण करण्यासाठी आणि आपल्याला माहिती सादर करण्यासाठी विनंती करतो. त्यानंतर आपण प्रश्नांचा सेशन घेऊ. सर नमस्कार. आजच्या या कार्यशाळेच्या उपलब्धीवर आज इथं सगळे शेतकरी व तरुण उद्योजक किंवा व्हिजिटर्स म्हणून आलेले इथे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या फील्डचे लोक, आज तुमचं इथं मनापासून मी स्वागत करतो. गेल्या अर्धा पाऊण तासापासून तुम्ही मधमाशी पालन किंवा मधमाशीवर जी चर्चा ऐकत आहे आणि एवढ्या गांभीर्याने आज ऐकत आहे. एवढ्या वर्षात आमचा हा जो आजपर्यंत अनुभव आहे, आम्ही 2018 पासून मधमाशी पालनावरती वक्ते म्हणून या फील्डमध्ये येतो आहे ॲग्रोव्हिजनच्या मंचावरती. आज मला पहिल्यांदा एवढी गर्दी दिसली, त्यासाठी तुमचं धन्यवाद.
मित्रांनो, मधमाशी जर हे एक छोटासा एक कीटक असला तरी आपला मनुष्य जीवनासाठी किंवा मानवी जीवनासाठी हे फार उत्तम असा एक कीटक आहे. याला कृषी लक्ष्मी म्हणून पण ही एक उपमा दिल्या गेलेली आहे. पण सरांनी आज प्रमोद सरांनी एवढं चांगल्या प्रकारे तुम्हाला सांगितलं मधमाशी काय आहे, मधमाशीच्या प्रजाती कशा आहेत, मधमाशी कशा प्रकारे वर्किंग करते आणि आपल्या निसर्गासाठी ही कशा प्रकारची एक उपयोगात पडणारा हा एक कीटक. तर खरंच सरांचं एकदा मनापासून स्वागत आणि फार फार धन्यवाद. सरांनी तुम्हाला एक विशेष माहिती दिली. पण आता त्याच्याही प्रित्यर्थ आपण मधमाशी फक्त आता एक प्रेझेंटेशनच्या माध्यमातून बघितली आहे. पण तुमच्या मनात इथे बसलेल्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न उठतो, खरंच मधमाशी पालन करतात का? एवढ्या प्रमाणात जे सरांनी बोलले लाखो करोडोच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या होतात का? हा प्रश्न पडला की नाही पडला? फक्त आपण खाण्यासाठी न करता जर या निसर्गाचं रक्षण करण्यासाठी आपण जर मधमाशी पालनाचा विषय केला तर नक्कीच याच्यामधून आपण आपलं पोट भरून सुद्धा निसर्गाचं रक्षण करू शकतो. आपल्या इथे शेतकरी किती आहेत? आजच्या याच्यात शेतकरी किती आहेत? छान. म्हणजे आता आपण एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी प्लस फार्मिंग करतो है ना. तुम्ही काहीतरी एक नवीन इथे शिकायसाठी आले आहेत आणि इथे तरुण वर्गातले सुशिक्षित लोक किती आहेत? 90% लोक सुशिक्षित आहे. पण मधमाशी पालन हा सुशिक्षित बेरोजगारीचा आहे की अशिक्षित लोकांचा आहे? तुमच्या सरांच्या माध्यमातून काय तुम्ही शिकलात की कोण करू शकतं मधमाशी पालन? सरांनी जसं सांगितलं की शेतीपूरक मधमाशी पालन हा व्यवसाय आहे. मग शेतकऱ्यांनीच करावं का? असा कुठे प्रश्न लिहिलेला आहे का की एखादी स्त्री असेल, एखादी मुलगी असेल, कॉलेज गर्ल, ग्रॅज्युएट पासआउट किंवा कुठलीही असेल, मी करू शकते की नाही, हा एक लॅक ऑफ कॉन्फिडन्स आहे. तो आपल्या फार दिसायला येतं की हा पुरुषांनीच करायला पाहिजे का किंवा स्त्रियांनी करायचं की नाही करायचं. अशा कित्येक स्त्रिया आज या मधमाशी पालनामध्ये आपलं करिअर घडवत आहेत. पण आपल्या ह्या ज्या विदर्भाचा जो आता रिजन आहे याच्यामध्ये मधमाशी पालन शक्य होऊ शकते का? त्याच्यासाठी लागणारं जे आपण काही ठळक गोष्टी आहे मी तुम्हाला त्याच्यावरती उजळणी करतो. मी मधमाशीबद्दल नाही बोलणार. सरांनी जसं सांगितलं ज्याचं जेनेटिक्स कसं आहे, सगळं काय तसं आहे. पण मधमाशी जेव्हा आपण काम करतो आहे तर मधमाशीला गरज कशाची असते? मेन म्हणजे फुलांची. तर आपल्याकडे 12 फुल असतं का? आपला जो बेल्ट आहे हा पराठीचा आहे, धान आहे आणि सोयाबीन. त्याच्या व्यतिरिक्त असं फार काही होऊ शकत नाही किंवा होत नाही. मग आता मधमाशी जर आपल्या विदर्भामध्ये इथं करायचं आहे, सगळ्यात पहिली सुधारणा आपल्या शेतकरी लोकांना करावं लागेल. तुमच्या पीक पद्धतीमध्ये किंवा तुमच्या शेतीच्या बांध्यावरती आपण अशा प्रकारचे काही मधमाशीला उपयुक्त असं फळझाडं किंवा फुलझाडांची निर्मिती करायला पाहिजे किंवा लागवड करायला पाहिजे की जेणेकरून मधमाशीला अट्रॅक्ट करू शकलो पाहिजे. जंगलातली जी आग्या मधमाशी आहे तिला तुम्ही कधी बोलवता का? ती स्वतः येते आणि स्वतः आपलं तिची वसाहत झाली, तिला खायला भेटलं की ती परत काही दिवसात निघून जाते. याचा विचार केला का आपण कधी? अशा या मधमाशीला आपण बंदिस्त करून किंवा पालन करून कशा प्रकारे एक उद्योजक म्हणून उभा करू शकतो याचं काम मी गेल्या 9 वर्षापासून केलेलं आहे. मी थोडंसं तुम्हाला माझं एक उदाहरण देतो की मी पण एक पोस्ट ग्रॅज्युएट MSc बायोटेक्नॉलॉजीचा स्टुडंट आहे. सर्वसाधारण परिस्थितीतला असलेला माझ्याकडे सुद्धा एकच उपाय होता की आफ्टर एज्युकेशन नंतर काय? कोणी उद्योजक व्हा किंवा बिझनेस करा हा कधी कोणी सांगितलं नाही. फक्त नोकरी नोकरी नोकरी. पण एक आवड इच्छा अशी असल्यामुळे ज्या दिवशी मला ही मधमाशी समजली त्या दिवशी मी हिच्या प्रेमात पडलो आणि या फील्डमध्ये मी एंट्री केली. कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण न घेतला डायरेक्ट मधमाशीच्या पेट्या घेऊन ऑन फील्ड उतरलो. कारण की हे मधमाशी पालन जे आहे हे तुम्हाला ग्राउंड रियालिटी दाखवते. आपलं नेचर सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत या 12 घंट्यात 24 घंट्यात कसंही वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. थोड्या वेळात आपला मूड चेंज होतो. तर तशाच पद्धतीचं मूड किंवा जो व्यवहार आहे मधमाशी पर डे करते आपल्यासोबत. या एवढूशा या मुक्या प्रजातीला तुम्हाला ओळखायसाठी तेवढं डेडिकेशन देणं गरजेचं असते. तर मधमाशी पालन हे कधी सक्सेसफुल आहे आपल्याकडे? ज्यावेळेस आपण आपल्या पीक पद्धतीमध्ये चेंजेस करू. धानावर फुल येऊ शकत नाही, धानावर मधमाशी जाणार नाही. प्रोडक्शन मिळेल का? नाही. कपाशीवर येऊ शकतं. ज्यावेळेस
फूल खेळायच्या पहिले जे कोवळे देठं असतात त्याच्यातून मधमाशी नेक्टर आपलं घेते, त्याला आपण मकरंद म्हणतो. पण जसं फूल येत आहे, फुलाला जपण्यासाठी आपण स्प्रे करतो. जिथं स्प्रे झाला तिथं मधमाशी लुप्त झाली, संपली. मग अशा प्रकारे काय करायचं? सोयाबीन व फुलं येतात, सोयाबीनला वाचवायसाठी आपण स्प्रेशिवाय ऑप्शन नाही. मग आता काय करायचं? मग त्याच्यासाठी असे काही झाडं आहे, असे काही वनस्पती आहेत की ज्यांचं आपण परागीभवनसुद्धा होऊ शकतं आणि नेक्टरसुद्धा येतं. आता प्रत्येक फुलांमधून नेक्टर किंवा मध तुम्हाला मिळणार नाही. काही ठिकाणी तुम्हाला परागकण मिळतील, काही ठिकाणून काही फुलांमधून तुम्हाला मध मिळतील. अशा वेगवेगळ्या फुलांच्या जाती आहेत की जेणेकरून आपण करू शकतो. तुम्ही कधी नॉर्थ इंडिया की ते उत्तर भारतामध्ये गेल्यात का? उत्तर भारतामध्ये आत्ताच्या सीझनमध्ये मोहरीची शेती आहे भरपूर मोठ्या प्रमाणात, आहे ना. मग आता ही मोहरीची शेती, जसं आपल्याकडे धान पराठी असं असतं अखंड 10 किलोमीटरपर्यंत एक पीक असतं, म्हणजे एक पीक पद्धती जिथे मोठ्या प्रमाणात असतं. तर ह्या आता नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 3 महिन्यापर्यंत तिथं मधमाशी पालन एवढ्या जोरात होतं की तिथून निघणारं जे मध आहे ते मध 90% मध भारतातून एक्सपोर्ट होणार आहे. 10% मध फक्त भारतात खातात, एवढे 150 करोड लोकसंख्या असलेले आहे. मग मधाचं सेवन करण्याचंसुद्धा आपल्याला अवेअरनेस नाही आहे. तर हे अवेअरनेस आणणं आपल्यामध्ये खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला कुठली स्लाईड दाखवणार नाही आणि काही नाही, मी फक्त तुम्हाला व्हिडिओ दाखवेल की कशा प्रकारे मधमाशी पालन करू शकतो किंवा आपण नाही करू शकत. हा एक ऑन फील्डचा व्हिडिओ आहे. खूप तुम्ही प्रेझेंटेशन ऐकले असेल, बघितलं असेल की प्रत्येक ठिकाणी असं होते तसं होते, या माध्यमात एवढा पैसा मिळेल तसा मिळेल. पण ग्राउंड क्लिअरिटी असते मित्रांनो की ऑन फील्ड जाऊन जेव्हा आपण काम करतो ते बघा. आता तुम्ही माझ्या या व्हिडिओमध्ये बघू शकता की ह्या असंख्य अशा मधमाशीच्या पेट्या आहेत, ज्या वसाहती आहे. ही ॲपिस मेलिफेरा नावाची प्रजाती आहे, जी सरांनी सांगितली की आम्ही इटालियन मधमाशी हिला म्हणतो. युरोपियन मधमाशी गेल्या 28-30 वर्षापासून भारतामध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहे. तर ह्या मधमाशांना आपण वेगवेगळ्या राज्यांमध्ये घेऊन जावं लागतं, कारण की आपल्या विदर्भ क्षेत्रामध्ये कुठल्या प्रकारची फुलं नाही आहे. आता माझ्या मागे बघत असाल तर ही मोहरीची शेती आहे. इथून मी 10 किलोमीटर जरी गेलो तरी मला फक्त एकच पीक मिळणार आहे. मग ह्या मधमाशी जी आपली आहे ही 2.5 ते 3 किलोमीटरच्या रेडियसमध्ये फिरणारी आहे. तर मग तिचं काम मी 50% 70% कमी केलेलं आहे. 2 किलोमीटर जाण्यापेक्षा बाबा तू 10 मीटरवरच जा, असं आम्ही मधमाशांनी तिथे प्लेस करतो की जेणेकरून मधमाशीचं काम तुरंत झालं पाहिजे, आपल्याला प्रोडक्शन फास्ट मिळालं पाहिजे मधाचं. आता मी मधमाशीचा एक महाराष्ट्रातला व्यक्ती, नागपूर जिल्ह्यातला किंवा चंद्रपूर जिल्ह्यातला आम्ही व्यक्ती असून मी अदर स्टेटमध्ये जाऊन जेव्हा काम करतो तर त्यांच्या पिकांचं परागीभवन होत आहे. त्यांच्या प्रोडक्शनमध्ये 40 ते 50%, 75%पर्यंत काही याच्यामध्ये बेनिफिट्स मिळतात. मग आपण का नाही करू शकत? हे तुम्ही बघितलं असेल, बिलकुल शेतीच्या अगदी समोर ह्या मधमाशांना आपण प्लेस करतो की जेणेकरून मधमाशीचं काम कमी व्हावं, कमी वेळात जास्त उत्पन्न व्हावं, या अनुषंगाने आपण मधमाशीला फिरवत असतो. हे बघा, सरांनी सांगितल्याप्रमाणे पॉलिनेशन काय असते. मधमाशी दिसून राहिली फुलावरती. आता या फुलांमध्ये मेल किंवा फिमेल असे दोन्ही फुलं आहेत. जी मधमाशी जेव्हा स्ट्रक्चर तुम्ही डिटेलमध्ये बघाल तर मधमाशीच्या बॉडीवरती असे असंख्य केस आहे, मायक्रोपोर्स म्हणतात त्याला, खूप केस आहेत. आता तुम्ही या फुलांना जेव्हा हात लावाल, कधी तुम्ही लहानपणात किंवा कधी इंटरेस्टेड घेऊन पहा, फुलांना हात लावा, तो फुलांचा जो परागाचा जो कलर आहे, पिवळा म्हणा, जांभळा म्हणा, हिरवा, कुठल्याही प्रकारचा, तो तुमच्या हाताला चिकटतो. ते मायक्रोपोर्स आहे, पार्टिकल्स आहे तुमचे परागकण. ते परागकण मधमाशीच्या केसांवरती जातात. मधमाशी खादाड आहे, सरळ गोष्टीत म्हणायचं गेलं, ही खादाड आहे. हिला खायला भेटलं की मस्त एन्जॉय करते. मग ती जेव्हा मेलवरून फिमेलच्या फुलावरती जाते त्यावेळेस नॅचरली पॉलिनेशन काम होतं. सीडलिंग प्रॉपरली होतं. तुम्हाला कुठल्या प्रकारची फुलं गळती करायची, औषध मारणे किंवा रसायन मारण्याची काही गरज नसते. हा नॅचरल पॉलिनेशनचा पार्ट येतो. तर मग आता मला एक सांगा, ह्या ऑर्गॅनिक फार्मिंग आपण याला म्हणू शकतो की नाही म्हणू शकत? फक्त जो शेतकरी ही जी मोहरीची पीक आहे किंवा कुठलीही शेतीची मशागत करताना जो काही युरिया DAP मारत असेल तोच मारतं, पण त्यांना हे मारायची गरज नसते. ते बघा मित्रांनो, मधमाशी पालनाच्या वेळेस आपण मधमाशीची जी वसाहत आहे तिची रचना कशी असते. हा एक बॉक्स आहे, 1.5 बाय 2चा बॉक्स असतो, लाकडी बॉक्स. या बॉक्सच्या माध्यमात तुम्ही बघत असाल की एक गेट आहे.
मधमाशी आपण जसं आपापल्या घरून आज इथे ॲग्रोव्हिजनच्या या मंचावरती आलेलो आहे, आता जाणार आपण आपल्याच घरात. सरांनी सांगितल्याप्रमाणे जो गंध मधमाशी राणी मधमाशी सोडते त्या गंधाच्याच माध्यमातून याच्यामध्ये या मधमाशा आहेत. त्याच्याच बेसवर हे यांचं जे काम वर्गीकरण दिलेलं आहे, याच्यामध्ये काही लोकांचं पाणी आणायचं काम आहे, काही पराग आणायचं काम आहे, काही राणीची गार्डिंग करायचं काम आहे, काही तुम्हाला गेटवर एक गार्ड सिक्युरिटी गार्ड म्हणून दिसत असतील बघा, दिसतंय ना गेटवर, ते बाहेरच्या बॉक्सची मधमाशी इकडे नाही आली पाहिजे म्हणून ते लोक आहेत. म्हणजे आपल्या मानवापेक्षा सगळ्यात जास्त उत्तम हुशारी मधमाशी आहे. अशी ही वसाहत असते. ही 8 ते 10 फ्रेमवर मधमाशी असते. म्हणजे सीझनमध्ये या काळामध्ये ज्या वेळेस निसर्गात भरपूर प्रमाणात फ्लोरा आहे, त्याच्यामध्ये मधाचं नेक्टर आणि पोलन ह्या दोन्हीचा जो सोर्स आहे, तर एका मधमाशीच्या पेटीमध्ये कमीत कमी 40 ते 60 हजार सुद्धा मधमाशा होऊ शकतात. जर असा सीझन जर आपल्याकडे राहिला, आपण तिला एक पूरक वातावरण प्रोव्हाइड करून देऊ शकलो की तुम्ही ह्या एका पेटीचे 2 पेट्या करू शकता एका वर्षामध्ये. हा एक मल्टिप्लिकेशनवाला बिझनेस तुम्ही जनरेट करू शकता. मधमाशी पालन करताना मधमाशीचं नेचर ओळखणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणत असा सर तुम्ही पोचलेला की तुम्हाला चावते की नाही, पण मी एवढ्या अलगदपणे तिला उचललेलं आहे की जेणेकरून तिला डिस्टर्बन्स नाही झाला पाहिजे. ठीक आहे. आता इथे मी तुम्हाला 1 मिनटं थांबवतो. मध कुठला किंवा मेन कुठला याच्यामध्ये काही दिसतंय का तुम्हाला? हा जो चमकणेवाला जो मध दिसतंय, जो पाण्याचा पोर्शन आहे, हा कच्चा मध आहे, अपरिपक्व झालेला मध आहे, जो फुलातून मधमाशीने नेक्टर आणला आणि याच्यात टाकला. तो एका रात्रीत किंवा 2 रात्रात, ते रात्रभर मधमाशी झोपत नाही, ते करून ती फिल्टर करते आतमध्येच. आतमधलं फिल्टर करून तो परिपक्व झालेला मध जो आपण आता जो वॅक्सच्या पोर्शनमध्ये दिसतंय तुम्हाला, व्हाईट जो आहे वॅक्स, तो वॅक्ससुद्धा ही मधमाशी आपल्या ग्लँडमधून सिक्रेट करणारी आहे. बघा, याची एक स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते. झाडावरचा मध कधी तुम्ही गोटा मारला तरी खाली एक थेंब पडणार नाही. मग त्यांचं जे पोळं बनवण्याची कॅपॅसिटी आहे ती किती जोरदार आहे, किती त्यांचं परफेक्ट काम आहे. अशा ह्या सगळ्यांच्या मधमाशा असतात. आता इथून आपण या प्रकारे जाऊन, ही एक ॲपिस मेलिफेरा नावाची मधमाशी आहे. जर वर्षभरात मी या मधमाशांना घेऊन फिरलो तर कमीत कमी मी एकटा माणूस 4 ते 5 राज्यापर्यंत जाऊ शकतो, त्याच्या व्यतिरिक्त नाही जाणार. कारण की राज्याच्या मी हा याच्यासाठी बोलतो आहे की आता जसं मोरी राजस्थानमध्ये होतं, राजस्थानमध्ये आता मोरीच्या नंतर काय 11 फरवरीपर्यंत फुलांमधून नेक्टर येतं. त्याच्यानंतर फुलांचं नेक्टर झालं, बीज सीडलिंग करणं सुरू झालं का आमचं काम संपलं मधमाशीचं. मग आता कुठं जायचं? मग आमचा एक कॅलेंडर ठरलेला असतो. तशाच प्रकारे जसं आम्ही ओव्याची शेती होते भारतामध्ये. ठीक आहे. आता तुम्ही फक्त मध हा फक्त पाहिला असेल, किंवा जे मार्केटमध्ये जे लिडिंग ब्रँड्स आहे जेवढे आजपर्यंत आपण खात आलो आहे, ते फक्त एकच क्वालिटीचं मध तुम्हाला देतात. मी म्हणतो मधाचे व्हेरायटीज आहे, मधाचे प्रकार आहे. जर मी एकटा मधमाशी पालक जर संपूर्ण भारत देशामध्ये फिरू शकलो तर मी एकटा 30 प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं मध आणू शकतो. पण हे पॉसिबल नाही आहे. हे पॉसिबल नाही होऊ शकत. एकटा माणूस नाही जाऊ शकत. मग आम्ही जे ठरलेले आहेत तशा ठिकाणी आम्ही तिथे जात असतो. आता तुम्हाला हे दाखवतो की मधमाशी पालन जेव्हा करतो आपण, हनी कसं एक्स्ट्रॅक्ट होतं किंवा कशा प्रकारे याची प्रोसेस असते. हे असं एक मध काढणी यंत्र आहे ज्याला सेंट्रिफ्युगल फोर्स अप्लाय होतो. त्यावेळेस आपण जेव्हा मिक्सरमध्ये कुठलाही एखादी पदार्थ बारीक करतो भिंतीला चिपकला जातो. तर आम्ही मधमाशीचं पोळं नष्ट न करता ते पोळं आम्ही त्या फ्रेममध्ये टाकतो की जेणेकरून 1 मिनिटामध्ये मध निघालं की 30 फ्रेम परत त्या बॉक्समध्ये टाकली की दुसऱ्या दिवशीपासून परत मध संकलन करणं सुरू होतं. हा प्रॅक्टिकली भाग आहे. हा एक वॅक्स काढण्याचा आहे. आम्ही वॅक्स कटिंग करतो. जोपर्यंत सील निघणार नाही मध बाहेर येणार नाही. तुम्ही जे जंगली भागात जे मध देणार आहे किंवा काढणार आहे ते मधाला पिळतात.
आता मध पोळं काढल्यानंतर तिचं घर नष्ट झाल्यानंतर ती कशी मधमाशी राहणार आहे? तुमच्या घरातून तुम्हाला हाकलं तर आपण कुठं जाणार? अशा प्रकारची ही मशीन असते. 1 मिनिटामध्ये मध पूर्ण बाहेर निघतं. पूर्ण मध बाहेर निघालेलं आहे की जेणेकरून आता हे पुढं तयार कराय. हा एक सीझन असतो. 8 दिवसात, 10 दिवसात, 15 दिवसात, डिपेंड करतं की वातावरण कसं आहे. फुलं खुलायसाठी किंवा फुलातून नेक्टर सिक्रेट व्हायसाठी उष्णतेची आवश्यकता असते. सूर्य निघाला नाही, पाऊस आला तर या गोष्टी होतात. हा रॉ हनी आहे. आता हा रॉ हनी आपण जर स्वतः पॅकिंग करून जर विकू शकलो तर तुम्हाला निश्चितच याच्यामध्ये फायदा होतो. पण जर मी विकू शकत नाही, मी काय करील? मी विकू शकत नाही तर मी एखाद्या ट्रेडरला देऊन देईल किंवा व्यापाराला देऊन देईल. तो व्यापारी याचे दाम दुप्पट पैसे करून तुम्हाला ब्रँडच्या माध्यमातून आपल्याजवळ येतो आहे. जसं हा स्पेसिफिक मोहरीच्या फुलांचा मध आहे. असं आम्ही काम करून जेव्हा काम करू शकतो की स्वतः चालक मालक बनणे हे महत्त्वाचे आहे. शेतकरी बनून जगणं सोपी नाही आहे. शेतकऱ्याला मालक असला तरी त्याला पावळा घेऊन शेतामध्ये जावंच लागतं. तशाच प्रकारे मधमाशी पालनामध्ये जर तुमची तयारी आहे, तुम्हाला वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरायचं आहे, तर ह्या अशा तुम्हाला घेऊन फिरणं आवश्यक आहे. ह्या फिरल्याशिवाय आपल्याला काम होणार नाही. त्याच प्रकारे जो सरांनी सांगितलं की ब्रँड, आम्ही या प्रकारचं ब्रँड जसं 5 प्रकारचं मध सध्या तरी माझ्याकडे अवेलेबल असते. तर आम्ही या 5 प्रकारच्या मधाला वेगवेगळ्या ठिकाणी पोचवू शकतो. आता राहिली गोष्ट ही मॅलिफेराची दाखवली तुम्हाला. सरांनी सातेरी मधमाशीबद्दल बोलले. ही आहे सातपुडा मधमाशी. 7 पोळे करून असते. ही इंडियन मधमाशी आहे किंवा आपण भारतीय मधमाशी म्हणून हिला म्हणतो. हिचं प्रोडक्शन जर करतो म्हटलं तर ही पॉलिनेशनसाठी सगळ्यात उत्तम मानल्या जाते किंवा हिला मायग्रेशन करायची गरज नाही पडत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. ही तुम्हाला वर्षभर एका ठिकाणी ठेवलं तरीही ती पॉलिनेशन करून देईल आणि फ्लोरा उपलब्ध चांगल्या प्रकारे असला की डेफिनेटली तुम्हाला मधसुद्धा ते देणार आहे. पण त्याच्याच व्यतिरिक्त ज्यावेळेस ऑफ सीझन असतो, ज्यावेळेस फुलं नसतात, गरमी असते, मग तिला खायला तर रोज गोड पाहिजे, मग काय देणार तुम्ही? अशा वेळेस तुम्हाला साखरेचं पाणी तिला जिवंत राहण्यासाठी द्यावं लागतं. ह्या गोष्टी एक टेक्निकल पार्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही ऑन फील्ड ट्रेनिंगवर जेव्हा काम करू आपण त्यावेळेस तुम्ही सगळ्या गोष्टी शिकू शकता. जी डंकलेस, जी ॲपिस फ्लोरिया नावाची जी मधमाशी आहे ना, हे बघा, भिंतीमध्ये छोट्या छोट्याशा दगडांच्या भिंतीमध्ये ही अशी मधमाशी असते. तुम्ही ह्या तुमच्या डोळ्यासमोर अशा भिनभिन्या करत आल्या असतील कधी माशी डोक्यावरती, आपण जेव्हा हाकलल्या पण असं, यांना डंक नसतो. आता यांना वाचवण्यासाठी आम्ही हा एक प्रयोग केला होता की नारळाचे जे छिलके आहे त्याच्यामध्ये तू आपली वसाहत बनव. म्हणजे नॅचरल पद्धतीनं मधमाशांना आम्ही कसं जिवंत करता येईल याचासुद्धा एक प्रयत्न करत असतो. बघा, छोटीशी मधमाशी आहे, बिलकुल माशीपेक्षा लहान. आता ह्या कॅमेऱ्यामध्ये मोठी दिसते. या मधमाशी जर तुम्ही मध घ्यायला गेले, फार कमी प्रमाणात मिळतं, पण 5,000च्या कमी, किलोच्या कमी मिळणार नाही. कारण की ही 100 ग्राम मध गोळा करणारी आहे. तर 100 ग्राम कुठे आणि किलोभर कुठे, तर ही मिळणार नाही. हे बघा, हे अशा प्रकारची जी ग्राउंड लेवलची जी पोझिशन असते, याला आपण एक अर्बन बीकीपिंग हा एक मॉडेल चांगल्या प्रकारे रन करू शकतो. ज्याला टेरेस गार्डन करायचं आहे किंवा कुठं एक तुमच्या बंगल्यामध्ये तुम्हाला काही करायचं आहे किंवा छोट्याशा पोर्शनमध्ये जरी तुम्हाला मधमाशी पालन करायचं आहे पॉलिनेशनच्या माध्यमातून, तर तुमच्यासाठी ही बेस्ट आहे. ही एक सरांनी सांगितली ॲपिस फ्लोरिया. हे बघा, छोट्याचं मधमाशी थोडी याच्यापेक्षा मोठी आहे. ही ॲपिस फ्लोरिया आहे. हे 200 ते 250 ग्राम मध देऊ शकतं एका वर्षामध्ये. ही आंब्याच्या झाडावरती, कुठल्याही बोरीच्या झाडावरती कुठेही तुम्हाला मिळते. तुम्ही हिला बंदिस्त नाही करू शकत. ही आपण बंदिस्त नाही करू शकत. आता मी तुम्हाला 4 प्रकारच्या मधमाशा दाखवल्या आणि त्याच्याच व्यतिरिक्त एक आग्या मधमाशी असते, तिच्या जंगली भागात असते. आता तिला तुम्ही पकडू शकत नाही कारण की ते उंचावर राहण्यास मदत करते. मधमाशी पालनाच्या वेळेस काय डिफिकल्टीज येतात हे एक तुम्हाला मी सांगतो. हे बघा, आता आम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा जातो, मधमाशांना असं बाय ट्रकमध्ये लोडिंग करून घेऊन जावं लागतं.
आणि अंधार पडल्यानंतर मधमाशीला लोड करावा लागतं आणि सकाळ होतपर्यंत इकडे यावं लागेल. आता हा जो बेल्ट दिसतोय तुम्हाला ग्रीनवालाच पूर्ण बेल्ट दिसतंय, तो म्हणतो काटेरी बाबूळ, ज्याला विलायती बाबूळ म्हणतो त्याला आपण, इंडियन आकाशिया. बघ अशा मधमाशांना आम्ही प्लेस करत असतो. हे झाड बघितलं असेल कधी, फुलं, याला काटे असतात पण याचं सुद्धा मध येतं. या प्रकारचे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जाऊन काम करू शकता. कोणाला काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता, की जेणेकरून तुमच्या डोक्यात जो काही प्रॉब्लेम आहे किंवा काही आताही काही गोष्टी समजल्या नसतील तर आपण त्यांचं तुम्हाला मी निराकरण करून देऊ शकतो. सर माईक दे, माईक दीजिए. सर नमस्कार. नमस्कार. मला याचं थोडंसं इकॉनॉमिक समजेल का, की मी 100 पेट्या लावल्या आहेत एका एकरमध्ये. समजा मी 100 पेट्या लावल्या आहेत आपल्या या शेतामध्ये, 2 एकरमध्ये, 3 एकरमध्ये किती पण, तर इकॉनॉमिक समजू शकेल का, ROI वगैरे किती आहे, कसं? बरं, तर तुमचं शेत आहे कुठे आहे? कळमेश्वरजवळ. कळमेश्वर. काय लावतो आपण शेतामध्ये? हळद. हळद लावता. आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकी भाजीपाला असतो घरच्यासाठी. घरच्यासाठी. हो. मग 100 पेट्या तुम्हाला काही कामाचे नाही आहे? नाही, मी इकॉनॉमिक नाही, मी सांगतोय तुम्हाला, आम्हाला कोणाला सांगायचं वेगळं नाही आहे. मी इथं बिझनेस करायला नाही आलो, मी फक्त तुम्हाला मार्गदर्शन करायला आलो की 100 पेट्या तुमच्या कामाच्या नाही आहे. जर तुम्हाला कमर्शियली काम करायचं आहे, मी तुम्हाला 2 पद्धतीने सांगितलं. आपण एक सातेरी मधमाशी पॉलिनेशनसाठी करू शकतो. तुमचा मुख्य उद्देश पाहिजे की तुम्हाला पॉलिनेशनसाठी पाहिजे की उत्पादनसाठी पाहिजे, की जेणे मधाचं उत्पादन? हां, कमर्शियल पाहिजे. कमर्शियल. मग कमर्शियलसाठी तुम्हाला इथे राहून एका ठिकाणी बसून काम होणार नाही. ओके. तुम्हाला फिरस्ती हे काम करावं लागेल. ओके. तुमची जर त्याच्यासाठी तयारी असेल तर मग तुम्हाला जे काही गायडन्स लागेल आम्ही ते तर करूच. तसा एक मधमाशीची एक 4 ते 5 हजाराची मधमाशीची पेटी जी तुम्हाला दाखवली वसाहत येते. सातेरी मधमाशीची 6 ते 7 हजाराची मधमाशी येते. ते डिपेंड करते आपण कुठल्या सीझनमध्ये घेतो आहे त्याच्यावरती. मग त्याच्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग्स घेणं, तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन राहणं, या गोष्टी करावं लागेल. तेव्हा कुठं ह्या गोष्टी पॉसिबल होतील. हां, म्हणजे मला मग पॉलिनेशनसाठीच करावं लागेल आहे की नाही? हां, माझी जायची तयारी नाही आहे. तुमचं शेत किती आहे? माझं एक 12 एकर आहे आणि एक 2 एकर आहे. बरं, 12 एकर आहे सर. 2 ते 3 एकरी 2 ते 3 एकर पेटी ठेवायची आपण. ओके. पण तुम्ही पेटी करताय, तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग कराल, राईट? करेक्ट. पण तुमच्या आजूबाजूचे लोक स्प्रे कराल तर तुमची मधमाशी मरणार ना. त्यासाठी त्याचं नियोजन केलं आहे सर. त्याच्यासाठी आपल्याला अवेअरनेस करणं गरजेचं राहील. कारण लोक जेव्हा मधमाशी आपल्या घराच्या बाहेर निघते, सूर्याची पहिली किरण निघाल्याबरोबर मधमाशी कामाला लागते आणि जशी संध्याकाळ होत आहे तशी ती घरी येते. मग या गॅपमध्ये, या पिरियडमध्ये जर तुम्ही कोणी मी स्प्रे केला तुमच्या बाजूला असेल, मला काय माहिती तुम्ही मधमाशी लावली नाही लावली, मला तर माझं ते वाचवायचं आहे पीक, मग नुकसान तुमचं होणार. पण ह्या लोकांना जेव्हा आपल्याला कळवून सांगावं लागेल की तुम्ही जो प्रयोग करताय की मी 10 मधमाशाच्या पेट्या घेऊन सुरुवात करतो, तुमच्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या 2 किलोमीटर परिसरातल्या ज्या लोकांचं पॉलिनेशन होणार आहे हे लक्षात ठेवा. तुमच्यामुळे त्यांना फायदा होणार, पण त्यांच्यामुळे तुमचं नुकसान 100% आहे. आज तुमच्यासारखे जर 10 लोक झाले ना तर ह्या बी किपिंग ॲटोमॅटिकली सक्सेसफुल आहे. कोणी एकट्याने करणं पॉसिबलच नाही होणार. सर जसं तुम्ही म्हणाले की स्प्रेमुळे हे होईल, प्रॉब्लेम होतो, राईट? तर मी काय केलं आहे की पूर्ण काठावर झाडं लावले आहेत मोठे, पण तरी स्प्रे येईल काही प्रमाणात थांबवू शकतो मी, 100% नाही थांबवू शकतो. मग तुम्हाला स्प्रे अभि जसं आम्ही सांगतो तुम्हाला, आम्ही सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही अनार जे आपण डाळिंब असते, डाळिंबाच्या पॉलिनेशनच्या फुलांच्या सेटिंगसाठी आम्हाला पेट्या 50 पेट्या 100 पेट्या भाडेतत्वावर मागतात लोक. ठीक आहे, कारण की डाळिंबाचं फूल असं आहे जे पोलन पार्टिकल्स इथे आहे आतमध्ये, मधमाशी एकमेव अशी आहे की ते आतमध्ये जाऊन पॉलिनेशन करतं. ठीक आहे, आता डाळिंबामध्ये तणनाशकं मारणारे खूप लोक आहेत, तणामुळे डाळिंबावर इफेक्ट येतो. तर मग ते तण आम्ही त्या लोकांना जेव्हा सांगितलं की बा तुम्ही अशा प्रकारे जेव्हा करा की जसं संध्याकाळ होत आहे मधमाशी जेव्हा येतं तेव्हा तुम्ही मारू शकता, तर त्या लोकांनी तो पॅटर्न फॉलो केला. त्या फॉलो केल्यामुळे मधमाशीचं नुकसान नाही झालं. त्या व्यक्तीचं जिथे 20 ते 30 किलो उत्पादन व्हायचे त्याच्या 40 ते 60 किलोपर्यंत उत्पादन वाढलं. तर अशा प्रकारे कुठंतरी नियोजन करूनच काम करावं लागेल. जसं
प्रमोद सरांनी सांगितलं की मधमाशी हे एकजुटीने राहून काम करते, तर मग आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र येऊन जर काम केलं, एका युनिटीने काम केलं, तर डेफिनेटली तुमचा हा मॉडेल सक्सेसफुल आहे. हां सर, ते बरोबर आहे, पण दॅट्स रादर डिफिकल्ट राईट. म्हणजे नाही, करू. एक सुनियोजित एक करणारे कोणतरी लीडर पाहिजे असं करणार. मी तुम्ही सर, नंबर एक घ्या, तुम्हाला आपण डिटेलमध्ये सांगू. सर आणि एक प्रश्न होता माझा, बोला. की माझ्या गावात काही लोक आहेत जे मध गोळा करतात. हां. तर ते जे मध गोळा करून ते असं रॉ विकतात. सो हाऊ हेल्दी, म्हणजे त्यामध्ये काही विष होऊ शकते का, की डायरेक्ट आपण यूज करू शकतो, की त्याचं काही फिल्टर करावं लागते? हो, मधाला फिल्टर करावं लागेल, कारण की मधामध्ये वॅक्सचा पोर्शन येतो. Okay. सरांनी एक माझा राहून गेलं की सरांनी जो तुम्हाला एक स्लाइड दाखवली की मध घोटतं, बरोबर आहे ना. हां. आपण साखर जमा झाली खाली की अरे मध खराब झालं फेकून द्या, बरोबर आहे ना. का बरं? आपल्या डोक्यात हेच टाकलं गेलेलं आहे की मध गोठलं म्हणजे खराब झालं. मध स्वतःला सिक्युअर करायसाठी फ्रीजिंग करतं, बरोबर आहे. एक तुम्ही मधाला 50 वर्ष जरी काही नाही की हात नाही लावला तरी मध ॲज इट इज राहू शकतं, एवढी त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज आहे. पण मधामध्ये पोलन पार्टिकल्स येतात, वॅक्सचं पार्टिकल्स असतो, त्याच्यामुळे त्याला ते गोठण्यामध्ये लवकर, जसं टेम्परेचर कमी झालं की ते मध गोठणार. किंवा तुम्ही एखादी कुठलीही बाटली 6 महिने 4 महिने हलवू नका, खाली तळामध्ये बोर्ड करणं सुरू होणार. मग काय करायचं, जी कुठली आपण आता थंडीचा सीझन सुरू आहे, खोबरेल तेल सगळ्यांच्या घरी आहे पॅराशूटचं. हे गोठलं की आपण काय करतो, उन्हात ठेवतो नाही तर गरम पाण्यात ठेवतो, बरोबर. सेम कंडिशन तुम्ही त्याला इनडायरेक्ट हीट द्या. गरम पाण्यात ठेवल्यामुळे हा जो पोर्शन आहे, जसे काचेची बाटली असेल तर उत्तम आहे. पेट बॉटल्समध्ये मी प्रिफर करत नाही मध काचेच्या बाटलीमध्ये शिवाय, कारण की काच हा कसा डिफेक्ट नाही करत त्या मधाला, पण प्लास्टिक करू शकतं. प्लास्टिकचे काय मायक्रो पार्टिकल्स याच्यामध्ये येऊ शकतात. तर तुम्ही हा मध याच्यात ठेवा ना, तुमच्या परत 4-6 महिने काही नाही होत मधाला. ही टेक्निक तुम्हाला कोणी सांगत नाही. आपण म्हणतो की मध खराब झालं, मग त्याच्यामुळे आपल्याला जे कॉन्सेप्ट आहे लोकांमध्ये की ओरिजिनल मध काय असते त्याला फिल्टर करायचं. जर असं काही आता जे अल्ट्रा फिल्ट्रेशन होत आहे, एवढं अल्ट्रा फिल्टर, त्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यूज काही नाही. तुम्ही खा फक्त गोड साखरेचा पाक, फक्त गोडव्यासाठी आपण मध खाणार, पण त्याच्यातले न्यूट्रिएंट्स किंवा लागणारे इसेन्शियल अमिनो ॲसिड्स आहेत ते सगळे संपल्यानंतर आपण काय खाणार आहे. म्हणून लोकांना आतापर्यंत प्युअर मध मिळालेलं नाही आहे. जो खरंच मधमाशी पालन करतो किंवा तुमच्या डोळ्यासमोर काढलेलं आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. मग तसं मध आपण सेवन करू शकतो का? हो, त्यांनी केलेलं? तुम्ही घरी घ्या, त्यांच्याकडून घेतलेलं मध तुम्ही फिल्टर करा, त्याला काही प्रॉब्लेम नाही. आपला साधा वस्त्रगाळ असतो ना, धोतराचं कापड किंवा गाळणं, त्याच्याने तुम्ही काढून घ्या. त्याच्यामध्ये काय असतं, जेव्हा मधमाशीचं खाद्य तुम्ही चोरताय ना, आम्ही काय करतो, बीकीपर नावाने मधमाशीचं आम्ही खाद्य चोरतो. सरळ भाषेत आम्ही चोरल्यामुळे लोकांना विकतो. पण आता चोरताना, तिची चोरी करताना ती मधमाशी येईल, अरे माझं का बरं चोरताय, तर मग त्या याच्यात जर मधमाशी मधामध्ये पडली आणि इन केस तिचा डंक जर आला, तो डंक तुम्ही खाता खाता जिभेत लागला, तो प्रॉब्लेम होऊ शकतो. ह्या काही गोष्टी झाल्या आहेत, म्हणून त्याला वस्त्रगाळ करणे किंवा त्याचा पंख, काडी, कचरा जो काही पडलेला आहे तो फिल्टर झाला की तुमचं मध ॲज इट इज. फक्त फ्रीजमध्ये ठेवू नका. आपल्याला खूप बेकार सवय आहे, कुठली बाटली आणली का टाकली फ्रीजमध्ये, काही गरज नाही आहे. नॉर्मल टेम्परेचरवर मध ठेवा, कधीच खराब होणार नाही. सर, जसं तुम्ही पहिले सांगितलं की पॉलिनेशननी तुमचं ईल्ड वाढेल, हो है ना. हो, तर मी समजा 4 पेट्या ठेवल्या तर इट विल बी लाईक 30-35% येस येस, राईट, डेफिनेटली. दॅट आय कॅन डू इट. हो, तर त्यासाठी मला कुठनं मिळेल पेट्या, कुठनं मिळेल? मी नंबर देतो बरं. तुम्हाला, आपण डिटेल चर्चा करू. आणखी कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. सर, आपण ऑफ सीझनमध्ये सांगितलं की साखर ठेवायची, तर हे कितपत योग्य आहे? बघा, साखर कसं आहे दादा, साखरशिवाय ऑप्शनच नाही आहे. साखरेच्या व्यक्ती तुम्ही गूळ देऊ शकता ना, आपण गूळ देऊ शकतो. पण गूळ काय होतं, काही वेळानंतर गूळ एकदम घट्ट होतो. मधमाशीची जी डंक आहे, जीभ आहे, ती स्ट्रॉसारखी छोटीशी, ती खूप फ्लेक्झिबल आहे. ती ते गोठलेला गूळ तुम्ही किती वेळा गरम कराल त्याला. साखरेचं पाणी तिला इन्स्टंट द्यावंच लागणार तुम्हाला. सर, ती केमिकली आहे ना सर? त्याच्यासाठीच तर शेती करा. त्याच्यासाठीच मी बोललो ना की 12 फूल असेल तर मधमाशी 100% शाश्वत तुम्ही करू शकता. बघा, मधमाशीला आपल्याला पाणी, अन्न पाणी रोज लागणार आहे. लिक्विड फूड किंवा सॉलिड फूड रोज खातो, तसं मधमाशीला पोलन लागतं आणि नेक्टर.
ह्या 2 गोष्टी जर तिला मिळाला, पाणी तर आपण कुठूनही प्रोव्हाइड करू शकतो तिला, काही प्रॉब्लेम नाही. फक्त या 2 गोष्टीची उपलब्धता पाहिजे की जेणेकरून तुमचे मधमाशी पालन सक्सेसफुल आहे. नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की साखर जे आपण देतो मधमाशीला ते कितपत योग्य आहे यासाठी की साखरेमध्ये सुद्धा केमिकलचे अंश असतात. बरोबर, असंच विचारायचं ना तुम्हाला? त्यांचं म्हणण्याचा उद्देश असा आहे. तर दादा कसं आहे की मधमाशीला आपल्याला 6 महिने जगवावं लागतं आणि ती 6 महिने आपल्याला जगवते. जेव्हा निसर्गामध्ये पर्यावरणामध्ये पुरेसा फुलोरा असेल अशा परिस्थितीमध्ये मधमाशी मकरंद आणि पराग तिच्या भरोशावरती गोळा करते. पण जेव्हा निसर्गामध्ये हा फुलोरा राहत नाही अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ते देणं अनिवार्य आहे. मग त्यासाठी तुम्ही जे म्हटलं तसं आपण कोणत्याही केमिकलनं ट्रीट न केलेली साखर आपण तिथं वापरू शकतो आणि तीच साखर आपण तशी वापरली पाहिजे. आणखी कोणाचे काही प्रश्न? माईक देऊन द्या. मला वाटतं दादांच्या प्रश्नाला थोडं मला बोलायचं होतं. आपलं नाव काय साहेब? हां, तर मला असं वाटतं हेमंत भाऊंसाठी आपण सर्वांनी सर्वप्रथम टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण मला वाटत नाही की 1-2 मार्गदर्शकांचं मार्गदर्शन ऐकल्यानंतर कोणाला एवढं त्यांनी विचारलं की मला 100 पेट्यांचं तुम्ही इकॉनॉमिक्स सांगा. बरोबर. मग सांगायचं तात्पर्य आपल्याला ते करण्यासाठी अडचणी असतील, परंतु तुम्ही जी हिंमत केली आणि तुम्ही जो प्रश्न विचारला तो खरोखर तुमचा स्वागतार्थ आहे आणि अभिनंदन पात्र आहे. मला एक तुम्हाला सांगायचं की आपण सातेरी मधमाशांचं पालन तिथं करू शकता. आपल्याकडे किती एकर क्षेत्र आहे? बरं ठीक आहे ना, 12 एकर आपण पकडू. तर या 12 एकरामध्ये सहज तुम्ही 20 पेट्या सातेरी मधमाशांच्या तिथं ठेवू शकता. फक्त सरांनी जसं तुम्हाला आनंद सरांनी सांगितलं त्याच्यामध्ये तुम्ही एक बदल करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही तेलवर्गीय पिकं जर तुम्हाला 4-5 एकरावर त्याच्यामध्ये डायव्हर्ट करून जर घेता आली तर ती तुम्ही घ्या. आणि त्याच्यासाठी तुम्हाला मी एक संपर्क नंबर देईल. आमचे एक संपर्क शेतकरी आहेत श्री बंडू मोहुर्ले यांची मला असं वाटतं ऑक्टोंबर महिन्यामध्ये सह्याद्री वाहिनीवर एक मुलाखत आली होती बघा. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यामध्ये ते राहतात आणि ते जसे आनंद सर आपले युरोपीय मधमाशी पालन करतात, ते सातेरी मधमाशांचं पालन करतात आणि ते एकही थेंबाचा मधाचा थेंब काढत नाहीत. फक्त मधमाशांच्या वसाहती त्या तयार करत असतात. तर त्या अनुषंगानं तुम्ही स्थानिक पातळीवर, कारण तुम्ही सांगितलं आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊन मधमाशी पालन करू शकत नाही, तर त्यामध्ये सातेरी मधमाशांचं पालन तुम्ही तिथं करू शकता. एकरी 1 ते 2 पेटी या तत्वावरती तुम्ही सर्वसाधारणपणे 10 ते 20 पेट्या तिथे करू शकता. फक्त तुम्हाला तेलवर्गीय पिकांची तिथं सोय करावं लागेल जेणेकरून तुमच्या मधमाशा इतरांच्या शेतामध्ये गेल्या नाही पाहिजे, है ना? सर आणखी काही शेतकरी आहेत आपले, विचार. हॅलो सर, नमस्कार सर. सर्वप्रथम तुम्हा दोघांचाही आभार सर की आम्हाला एवढी चांगली संधी दिली तुम्ही मार्गदर्शनाची. तर माझा सर्वात पहिला प्रश्न आहे सर, जसं की सरांनी म्हटलं की मला करायचे आहे माझ्या शेतात, बट त्याच्यासाठी फुलं लागतात. बरोबर. पण माझ्या शेतात जरी मी स्प्रेइंग नाही करत आहे, बट आजूबाजूच्या तर शेतात मी स्प्रेइंग करतच आहे. पण सर नाही जर स्प्रेइंग केली तरी तर त्याला प्रॉब्लेम आहे ना, कारण की आता जे वातावरण बघतो आपण त्याकरिता ते गरजेचंच आहे. मग मी त्या अनुषंगाने माझ्या मधमाशीचं संवर्धन कशा प्रकारे करू शकतो? आता मी माझ्या शेतात ठीक आहे की नाही करणार स्प्रेइंग, बट सर्व शेतकऱ्यांना पण मी म्हणू शकत नाही ना की तुम्ही तुमच्या शेतामध्ये स्प्रेइंग करू नका म्हणून. आणि एक आणखी की सर आपण जे म्हणतो की बाजारामधलं आणि आपल्या घरचं मध, आता याच्यामध्ये डिफरन्स कसा बघू आपण? कारण का आपण बघतो की मॅक्सिमम याच्यामध्ये मिश्रण असतेच आणि ते राहतेच, पण ते ओळखायचं कसं? आता तुम्ही करता शेती तर तुम्हाला माहिती आहे की एक्झॅक्टली ओरिजिनल हा आहे आणि मिक्सवाला हा आहे. बरोबर. तर सर्वसाधारण माणसांनी तो कसा ओळखायचा? कारण त्यांना तर ते माहिती नाही ना, तर त्याच्याबद्दल सर. बरोबर. पहिले तुमचं जे स्प्रेचा जो प्रॉब्लेम आहे, आता आपल्याकडे शेतीसाठी लेबर वर्कचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. येस. आता ड्रोन आले, पण प्रत्येक सर्वसाधारण शेतकरी ड्रोन एफर्ट नाही करू शकत. Yes. बरोबर. आता आपल्याला काय, रोजी कशी असते माणसाची, दिवसभराची असते. बरोबर. मग जर मधमाशी पालन करायचं आहे तर तुम्ही एक रिक्वेस्ट करू शकता तुमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना, बाबा मी अशा अशा प्रकारचा हा एक प्रयोग केला आहे, माझं नुकसान नाही झालं पाहिजे, माझ्यामुळे तुझाही प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह होणार, तुझा पण फायदा होईल. पण हे एक करायसाठी तू एक काम कर ना, संध्याकाळच्या वेळेस स्प्रे घे ना. बरोबर. संध्याकाळच्या वेळेस जर स्प्रे घेतला आणि सकाळी 6 वाजता सूर्य निघाल्याच्या नंतर जेव्हा मधमाशी बाहेर गेली, तो
तो जो कॉन्सन्ट्रेशन आहे त्या स्प्रेचं किंवा त्या केमिकलचं तो कुठंतरी कमी होईल. इन केस त्याच फुलावर त्याच झाडावर जर मधमाशी गेली तर तिला इजा होणार नाही किंवा मरणार नाही. पटली ही गोष्ट? हो. आणि सर एक आणखी जेव्हा माझे आजोबा जेव्हा आम्ही गावात राहत होतो तेव्हा कसं आपण जसं तुम्ही सांगितलं बोरीच्या झाडावर हो. बाबूडवर तेव्हा आपण त्याला आग लावून तो जर झाडाचा असेल आपल्याला तर त्याच्या खाली आग लावून ते पहिले आपल्या बचावासाठी आपण करत होतो. बरोबर. पण त्याच्यामध्ये कसं होत होतं की काही मॅक्झिमम मधमाशा मरत पण होत्या. तर मग त्याच्या संवर्धनात आपण कसं करू शकतो, त्यांना जगू कसं शकतो इकडे? एक मधमाशी पालक म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो की आपण आपल्या भीतीपोटी किंवा आपल्या एका लालचीपोटी आपण तिला बर्बाद करतो आहे. त्याच्यामुळे ही जी प्रजाती आहे ना कुठेतरी नष्ट होत आहे. त्याच्यामध्ये पालन हा शब्द काय आला? आपण एखाद्या कीटकाला पालतो आहे ना, मग हे पालन करायसाठी जसं तुम्ही पालन कराल, एक सुरुवात केली, तुमची मधमाशी तुम्ही मरू द्याल का? पण एक लक्षात घ्या मित्रांनो की रोज मधमाशीचा जन्म होणार आहे आणि रोज नवीन मधमाशी येणार आहे आणि मरणारसुद्धा आहे. कारण की 21 दिवसामध्ये एक मधमाशी जन्म घेते, जी वर्कर बीज म्हणते त्याला आपण. येस सर. आणि जे दुसरं एक पार्ट आला की जी मरणार कधी? तुम्ही कंटिन्यू काम करताय, एक व्यक्ती कंटिन्यू 40 वर्षापर्यंत काम करताय तर त्याची झीज होणार ना शरीराची, हो. तो तसाही लवकर मरणार. बरोबर? तसं मधमाशीच असते, 40 ते 60 दिवसामध्ये मधमाशी मरते. मग आता तुम्ही हे केलं की 1 महिन्यानंतर तुम्ही त्या पेटीला हात लावला, त्याच्यातल्या काही अर्धा 50% मधमाशा मेल्या आहेत, नवीन आल्या. हो. तुम्हाला कसं काय ओळखतील? आणि ज्या वेळेस तुम्ही मधमाशीच्या सराउंडिंगमध्ये जाता, कुठल्याही प्रकारचा स्प्रे नका मारू किंवा सुगंधित तेल नाही, कुठली क्रीम नाही, पावडर नाही, कारण की माशी त्याच्यावरती अट्रॅक्ट होऊन ती तुम्हाला दंश करते. आता धुवा लावतो आपण कशाला? आपल्या सेफ्टीसाठी की ही मधमाशी गेली पाहिजे, मला मध मिळेल. पण मधमाशी तुमची मरणार आहे तिथे. ठीक आहे? जसं तुम्ही आता बोलले की सर मध ओळखायचं कसं, हे खराब आहे की हे ओरिजिनल आहे की एक केमिकल आहे. पण मी म्हणतो की जे निसर्गातली वस्तू आहे तुम्ही फक्त आपल्या वासेवरून ओळखू शकता. जसं तुम्ही आत्ता बोरीचं नाव घेतलं ना, बोरीच्या झाडावरचं सुद्धा स्पेसिफिक मध येते. आता एखादं कुठंतरी बोरीचे जंगल असेल, जंगलामध्ये त्या ठिकाणी जेव्हा आम्ही मधमाशा लावतो तर तिथं आम्हाला बोरीचं मध मिळते. जसं मी तुम्हाला बाभूळ दाखवलं, ओवा दाखवला, मोरी दाखवली, तुळशीची पण एक कल्टिवेटेड फार्मिंग होते, जे तुळशीचे अर्क काढतात ना काही कंपन्यात, तर त्या फ्लावरिंग येतं. मग त्या फ्लावरिंग सीझनवर जेव्हा त्या तुळशीच्या फुलावरती मधमाशी जाईल तर मी हे बोलू शकतो की 99% येणारं मध तुळशीचंच असणार आहे. तुम्ही बिलकुल खोलल्याबरोबर वास इमॅजिन करू शकता की हां हे काहीतरी एक वेगळं आहे. पण मार्केटमध्ये आलेलं मध त्याला वासच नाही आहे, ते फक्त एक गोड पदार्थ म्हणून आहे. माझा शेवटचा सर प्रश्न, आता आम्ही नवीन आहोत, आम्हाला ॲज अ उद्योजक म्हणून जर या फील्डमध्ये यायचं असेल तर आम्ही कसे येऊ शकतो? आणि एक कल्टिवेशन करायला आपल्याला किती वेळ ड्युरेशन लागतो सर? मी शेवटी तुम्हाला नंबर देतो, हे डिटेल्स चर्चा, कारण की बाकी लोक असतील, कारण की यांचं सेशन परत आहे. आपण डिटेल्स नंबर देऊन तुम्हाला देऊ थँक्यू शकतो. सर. हां, ओके, धन्यवाद.